संदीप दादा नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय का माझा? आधी चेक करा. खूप स्पष्ट येतोय, व्यवस्थित येतोय दादा. धन्यवाद. येतोय ना? हो हो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. दादा थोडक्यात आमच्या ग्रुपची ओळख करून देतो. हा. ट्विटर स्पेस वरती गप्पा मारताना आम्ही सगळेजण मित्र झालो, समविचारी. बर. आणि पु ल देशपांडेंचं जे रावसाहेब कॅरेक्टर आहे, हा जसं हा ते त्यांच्या थिएटरमध्ये संध्याकाळी मित्रांना बोलवून गप्पांची मैफिल रंगवायची. हो. तर त्या कॅरेक्टरवरती अधोरेखित आमचा ट्विटरचा प्रवास आहे. बर. गणपतीच्या 10 दिवसांमध्ये प्रमुख 7-8 सामाजिक सब्जेक्ट वरती आम्ही स्पेसेस घेतल्या. कौशल इनामदार जी होते, बर. अविनाशजी धर्माधिकारी होते, त्यानंतर शेफाली वैद्य, कौस्तुभ बर. कस्तुरे, कुणाल टिळक असे. आणि आता इस्रायल वरती पण 2 स्पेसेस झालेले आहेत. बर. आणि एक छोटा सामाजिक उपक्रम आम्ही दिवाळीला करत आहोत की कुपवाड काश्मीरमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे जे सैनिक आहेत हा. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायचा प्रयत्न करत आहोत. फराळ तिथपर्यंत आम्ही नेत आहोत स्वतःच्या बर. हाताने. आणि दिग्पाल लांजेकर पण आपल्याकडे छान शिवराज अष्टकाची पूर्ण माहिती देऊन गेलेले आहे. बर. बर. कार्यक्रमाची सुरुवात एका छोट्या म्युझिकनी करत आहोत. तर एकच सेकंड. धन्यवाद. तुमचं मनपूर्वक स्वागत संदीप दादा. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज वेळ देत आहात. हो. आणि विशेष म्हणजे माजलगाव आणि संभाजीनगरचं कनेक्शन खूप प्रेमाचं आहे आणि आम्ही खूप आनंदित आहोत की आज आम्हाला तुमच्याशी डायरेक्ट संवाद साधता येतोय. येस, मला सुद्धा खूप आनंद होतोय. सगळे आज श्रोते झालेले आहेत. मला खरं तर प्रेक्षकांची सवय आहे आणि आज श्रोत्यांसोबत संवाद आहे आज. नक्कीच हम्म. दादा. एक विषय मुद्दामून हा आहे की माजलगाव सारख्या आपल्या गावामधून येऊन तुम्ही आज गेली 20-22 वर्ष, हो. जर मी चुकत नसेल तर, हो. मुंबईमध्ये स्वतःच एक छान स्थान निर्माण केलंय. हो. चित्रपट असो, सिनेमा असो, टीव्ही शोज असो, आता युट्यूब चॅनल पण आहे. हो. तर या सगळ्या प्रकाराची सुरुवात कधी वाटलं? पहिले शाळेमध्ये, कॉलेजमध्ये कधी हे सुरू झालं डोक्यामध्ये? हे क्लिक कधी झालं की आपल्याला या दृष्टीने काही करता येईल, करायचंय? सो थोडं तुमच्या सुरुवातीबद्दल जरा सांगा ना आम्हाला प्लीज. हो हो, चालेल चालेल. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार, राम राम. भरपूर लोक जॉईन झालेली आहेत आणि मला तुम्ही या ठिकाणी बोलवलंत आणि रावसाहेबनी मला या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मनापासून आभार मानतो की माझे विचार मांडण्यासाठी खरं तर वेगवेगळी व्यासपीठं असतात, तर त्या प्रकारचा हा एक वेगळा कट्टा आणि या कट्ट्यावर मला मनोगत आणि माझा सगळा प्रवास जो आहे तो उलगडून सांगण्याची आज मला संधी मिळते. तर तू जसं प्रसाद विचारलंस मला की काय कधी वाटलं काय, खरं तर लहानपणी ना आपल्याला वेगळंच काहीतरी व्हायचं असतं. म्हणजे मला काही लहानपणी काही ऍक्टर व्हायचं होतं असं नव्हतं माझं, म्हणजे स्वप्न ते नव्हतं. म्हणजे अंगामध्ये गुण होते पण स्वप्न ऍक्टर व्हायचंय असं नव्हतं माझं अजिबात. म्हणजे त्यावेळेस कसं असतं, आपल्याला कंडक्टरची खूप क्रेज असते कारण आपण एसटीने प्रवास करत असतो. रिक्षावाल्याची क्रेज असते. तर असं जे असतं ना की एखाद्याचं हॉटेल असतं, ती क्रेज असते की आपल्याला असं काहीतरी करायला मिळालं पाहिजे. ऍक्टर व्हायचं, कारण मी ज्या गावामध्ये लहानाचा मोठा झालोय तिथे नाटकाचा, मालिकेचा किंवा चित्रपटाचा दुरान्वयानं सुद्धा संबंध नाहीये माजलगावला. कारण छोटं गाव आहे आणि मुंबईपासून तसं खूप लांब आहे, 550-600 किलोमीटर. तेव्हा त्याच्यामुळे असं काही मुंबई गाठायची, ऍक्टर व्हायचंय असं अजिबात एम नव्हतं तेव्हा, आणि वाटलंही नव्हतं की मी ऍक्टर होईल. अच्छा. हा. आणि मग शाळा, प्राथमिक शिक्षण आणि मग पुढे कसं कॉलेजचं शिक्षण कसं झालं दादा? मला तर येस. माहिती आहे, प्रेक्षकांसाठी.
हो, हो. अ, मला सगळ्या श्रोत्यांना सांगायला आवडेल, की मी माजलगावमध्येच लहानाचा मोठा झालो. माझा जन्म माजलगावचा, बीड जिल्ह्यामध्ये. जर आता जे कट्ट्यावर लोकं आहेत सगळे, रावसाहेब कट्ट्यावर, त्यांना कोणाला माजलगाव माहिती नसेल, तर बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव नावाचं गाव आहे, तालुका आहे. तिथे माझा जन्म झाला. शाळा, कॉलेज सगळं माजलगावला झालं माझं, म्हणजे 12वी पर्यंत. सिद्धेश्वर विद्यालयामध्ये मी बालवाडी ते 12वी असा होतो. म्हणजे 10वी नंतरही कॉलेज माझं सिद्धेश्वर कॉलेजच होतं. आणि खरं तर लहानपणी गणेशोत्सव हा जो एक वेगळा प्लॅटफॉर्म असतो आपल्या प्रत्येकासाठी, तसाच तो माझ्यासाठी सुद्धा होता. शाळेचे स्नेहसंमेलन, कॉलेजचं गॅदरिंग हा एक प्लॅटफॉर्म होता. आणि माझ्या घरामध्ये तसं म्हणजे कल्चर होतं, लिटरेचर म्हणजे साहित्याचा बेस होता, कलेचा होता. माझे आई वडील दोघंही मराठीचे प्राध्यापक होते. आता आई रिटायर झाली, वडील नाही आहेत, वारले. परंतु दोघंही मराठीचे प्राध्यापक होते. दोघंही कलेची आवड, कलेची जोपासना करणारे, कलाकारांचा खूप आदर करणारे होते. माझे वडील व्याख्याते होते, कर्णावर व्याख्यान द्यायचे, कथाकार होते, कथाकथन करायचे. आई माझी खूप उत्तम वक्तृत्व आहे माझ्या आईचं. आजही ती खूप प्रसिद्ध आहे. तिची सावरकरांवरची व्याख्यानं खूप, तिचा अभ्यास खूप आहे त्या विषयावरचा, स्वातंत्र्यवीर सावरकर हा या विषयावरचा. त्यानंतर आई माझी संगीत विशारद आहे. त्यामुळे घरामध्ये तसं सरस्वती आधीपासून असल्यामुळे ती कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये माझ्यामध्ये आली. आणि कलागुण जे आहेत ते मला आई वडिलांकडून दोघांकडूनही तेवढ्याच प्रमाणात मिळाले. आणि मला असं वाटतं की कलाकार घडत असतो तो लहानपणी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात, शाळेत, कॉलनीत, गल्लीत, मित्रांसोबत, आईवडिलांसोबत, परिवारासोबत, आणि त्या गावामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम तेव्हा होत असतात, चित्रपट दाखवले जातात, त्यातून मला असं वाटतं की कलावंत कुठलाही घडत असतो. आणि कानांवर जे संस्कार होतात आपल्या मनावर आणि कानावर, ते संस्कार माझ्यावर खूप चांगले झालेत. कारण माझ्या घरामध्ये साहित्यिकांची ये-जा होती. तेव्हा हॉटेल्स नसल्यामुळे मुक्काम घरी असायचे. त्यामुळे मधु मंगेशकर्णी, गोनी दांडेकर, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, ही सगळी मंडळी आमच्या घरी येऊन गेली. संगीत क्षेत्रातले अनेक जण आमच्या घरी येऊन गेलेले. त्यामुळे हे सगळं मी लहानपणापासून बघत, ऐकत, वाचत आलेलो आहे. आणि कदाचित त्यामुळेच मी आज तुम्हाला संदीप पाठक, संदीप शामराव पाठक हा जो काय आहे, तो ते सगळं बीज जे आहे, जी मुळं आहेत, ती माजलगावला आहेत. खूप सुंदर दादा. आमच्या सगळ्यांचं एक खूप आवडीचं, आदराचं नाव तुम्ही आता घेतलं. माननीय बाबासाहेब पुरंदरे हो. यांच्याविषयी तुमची एक स्पेशल आठवण आहे. ती मी हम्म. मागे तुमच्या बोलण्यातून ऐकली. तुम्ही ती आपल्या श्रोत्यांसाठी एकदा परत तिला उजळणी द्याल का? अगदीच, अगदीच. नक्कीच. खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणजे आपण भाग्यवान आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी सगळा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. आणि एक ध्यास पर्व असलेला, ध्यास घेतलेला माणूस, इतका पहाडा एवढा मोठा माणूस. तर मला असं वाटतं की आमच्या घरी जेव्हा जाणता राजा आमच्या माजलगावला होतं, तेव्हा बाबासाहेब पुरंदरे आमच्या घरी थांबले होते. आणि तेव्हा मी 11वी-12वीला असल्यामुळे त्यांचा ड्रायव्हर होण्याची संधी मला मिळाली. आणि त्यातून खूप गोष्टी शिकता आल्या. आणि वेळेचं महत्त्व, वेळ पाळणं हे मी बाबासाहेब पुरंदरेंचं बघितलेलं आहे. आणि लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मान देणं, आदराने वागवणं, माणूस म्हणून वागवणं, हे मी त्यांना जवळून त्यांचं बघितलेलं आहे. त्यांना सुद्धा त्या भागात गेल्यानंतर या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय आहे, म्हणजे कुठली कुठली मंदिरं आहेत, हेमाडपंथी मंदिरं कुठली आहेत, पांडवकालीन मंदिरं कुठली आहेत, इथला इतिहास काय आहे, ह्याविषयी त्यांना नेहमी उत्सुकता असायची. आणि ज्या वयात ते आले होते, मला असं वाटतं की 72-75 वय असेल तेव्हा त्यांचं, त्या वेळेस सुद्धा ते अख्खा माजलगाव तालुका त्यांनी पिंजून काढला होता. आणि मला नाही वाटत की त्यांच्या एवढी माहिती माजलगाव तालुक्याची दुसऱ्या कुणा माणसाला असेल. आणि त्यांनी माझी आठवण एवढी ठेवली की नाशिकला ते होते त्यावेळेस माझा वऱ्हाडचा नाशिकमध्ये शुभारंभाचा प्रयोग होता, नाशिकमधला. तर तेव्हा आवर्जून बाबासाहेब पुरंदरे माझ्या वऱ्हाडला आले. त्यांनी मला आशीर्वाद दिले.
आणि मला असं वाटतं की त्यांच्या आशीर्वादामुळे आज 500 या प्रयोगाकडे हे नाटक चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की अशा मोठ्या माणसांचे पाय आमच्या घराला लागले आणि आमचं घर पवित्र झालं असं मला वाटतं. खूप छान आणि म्हणजे खूप भाग्यवान नक्कीच म्हणता येईल या बाबतीत. दादा मग आता सिद्धेश्वरवरून 12वी नंतर पुढचा प्रवास आपला संभाजीनगरला. सरस्वती अगदी. भुवन आणि हो. वराड आणि संभाजीनगरला कोणीच वेगळं करू शकत नाही. तर तर सरस्वती भुवनचा प्रवास आणि मग वराडपर्यंत कसं येणं झालं किंवा मध्यंतरी काय घटना घडल्या? अगदीच, अगदीच. माजलगावहून मी छत्रपती संभाजीनगरला आलो. आता बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्या वेळेस समजा औरंगाबाद आलं, तर सांभाळून घ्या. कारण माझं शिक्षण तिथेच झालेलं आहे. त्याच्यामुळे ते एवढी म्हणण्याची सवय लागली आहे, की मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. कारण आता ते इतकं भिनलं की नाही औरंगाबादला मी होतो वगैरे. तर संभाजीनगरला होतो ग्रॅज्युएशनला म्हणजे 96, 97, 98 साली. आणि तिथे मी खऱ्या अर्थानं नाटकाला ऍडमिशन घेऊन नाटकाचे अभिनयाचे धडे गिरवले. म्हणजे बाराखडी जी आहे ती मी अभिनयाची बाराखडी ही तेव्हाचा औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी SB कॉलेजला मी ती बाराखडी गिरवली. माझे गुरु होते प्राध्यापक दिलीप घारे सर, यशवंत देशमुख सर यांच्याकडे मी शिकलो. आणि त्यावेळेसच हे हो आम्ही SB कॉलेजला शिकलो. पण प्रभंजन नावाचा एक ग्रुप होता आमचा नाटकाचा, नाट्यसंस्था. त्या अंतर्गत आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो. वारी दर शनिवारी नावाचा उपक्रम करायचो. म्हणजे दर शनिवारी काही ना काहीतरी एक आठवडाभर ऍक्टिव्हिटी बसवायची. मग अभिवाचन असेल, मूकनाट्य असेल, बालनाट्य असेल, दुसऱ्या एखाद्याचं नाटक आयोजित करणं असेल, कवितांचा कार्यक्रम असेल, जे कलेशी संदर्भातले जे कार्यक्रम आहेत ते दर शनिवारी करायचे. असा एक उपक्रम असायचा. मी होतो, अरविंद जगताप होता तेव्हा, प्रेषित रुद्रवार होता. तर ही सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी काम करायचो. नाट्य दर्पण स्पर्धेसाठी आम्ही धडपडायचो, काम करायचो. तेव्हा जाणीवा एकांकिका स्पर्धा, महापौर एकांकिका स्पर्धा, त्याच्यानंतर परभणीची वरपुडकर एकांकिका स्पर्धा, हिंगोलीची बेंडे एकांकिका स्पर्धा, नांदेडची साई एकांकिका स्पर्धा, तुळजापूरची एकांकिका स्पर्धा तेव्हा मोठ्या प्रमाणात या उत्साहाने व्हायच्या. तर त्यात आम्ही भाग घ्यायचो. आणि स्टेज झाडण्यापासून, प्रॉपर्टी गोळा करण्यापासून, सेट लावण्यापासून, म्युझिक तयार करण्यापासून, लाईट्स आणण्यापासून, लावण्यापासून सगळं जे आहे ते सगळं आम्ही तिथे केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं माझा जो बेस आहे, जो पाया आहे नाटकाचा, तो मला असं वाटतं की माझ्याच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये माझा तयार झाला. एक गमतीचा भाग म्हणून आमची पुण्याची मित्र आहेत सगळीजण, ते हा. नेहमी पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणत असतात. तर त्या हो. सगळ्यांना मी हक्काने आता सांगेल, एवढ्या आमच्या मराठवाड्यात जेवढ्या स्पर्धाची नावं तुम्ही आता ऐकली, हो, हो. तेवढी फटफट 4-5 सांगून दाखवा बरं, असं मी मध्ये विचारतो त्यांना. म्हणजे आहे एवढं, पण लोकांपर्यंत पोहोचत नाही. हो. आणि खूप स्पर्धा होतात. नाटकासाठी खूप पोषक वातावरण आहे. हो. तर हे तुमच्या या वाक्यातून सगळ्यांपर्यंत पोहोचलं. हो. आता दादा मुख्य प्रश्नाला मी हात घालायची हिम्मत करतो. हा. वऱ्हाड का बरं करावं वाटलं आणि कधी याची पहिली क्लिक झाली आणि तुमचं वऱ्हाडकरांशी कधी डायरेक्ट कसा संबंध आला आणि हा प्रवास थोडा आम्हाला सांगाल का प्लीज? बर. वराडकर प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांचं खरं तर यांच्या कॅसेट्स आपण लहानपणी ऐकलेल्या आहेत. म्हणजे तेव्हा आपल्या घरामध्ये 2च कॅसेट असायच्या, शोलीचे डायलॉग्स आणि वराड. असं इतकं लोकांच्या मनात, हृदयात, कानात, ओठात सगळीकडे वराड आहे. लोकांना तोंडपाठ आहे वराड. लोकांनी पारायणं केली आहेत वराडची. आणि मी लहान असताना माझ्या वडिलांनी, जसं मी म्हणालो की मधु मंगेश कर्णिक आले होते आमच्या घरी, बाबासाहेब पुरंदरे आले होते, गोनी दांडेकर आले होते, त्यावेळेस त्या काळामध्ये मी 7वी 8वीला असताना लक्ष्मणराव देशपांडे आले होते. माझ्या वडिलांनी त्यांच्या कॉलेजला वऱ्हाड ठेवलं होतं. आणि त्यांची सही घेण्यासाठी, तेव्हा मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते फार असे, त्याच्यामुळे मी डायरी घेऊन, पेन घेऊन सही घेण्यासाठी रेस्ट हाऊसला ते थांबले होते. तिथे मी गेलो होतो. ती माझी ते आठवण अजूनही आहे. त्यांचा प्रयोग बघितला होता.
नंतर मी मानवतला प्रयोग बघितला होता, औरंगाबादला बघितला होता, पुण्यात प्रयोग बघितला होता, कारण माझं फार आवडतं जवळचं नाटक आहे. आणि ते नाटक मी एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये, गणपतीमध्ये, 10वीला 12वीला करायचो. आणि माझा ह्या क्षेत्राकडे येण्याचं कारण हे वऱ्हाड आहे. आणि माझंच नाही, अनेक रंगकर्मी हे सांगतात की आम्ही वऱ्हाडची छोटी झलक करायचो आणि तिथून अभिनयाची चुणूक दिसली आमच्यातली आणि आम्ही या क्षेत्रात आलो. त्यामुळे वऱ्हाडनी फक्त लक्ष्मणराव देशपांडे नाही, फक्त मराठवाडा नाही, तर अनेक रंगकर्मी घडवले असं मला वाटतं या एका कलाकृतीने. आता ती कलाकृती माझ्याकडे कशी आली? देशपांडे सरांचं जेव्हा निधन झालं 2008 साली 9 साली, तेव्हा असा प्रश्न पडला होता की आता हे करणार कोण. आणि ते 3 वर्ष तसंच नाटक थांबलं होतं की हे शिवधनुष्य उचलणार कोण. कारण एवढी मोठी कलाकृती, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेली कलाकृती उचलणार कोण, ह्याला हात कोण लावणार. तर अनेक रंगकर्मींना, अनेक मोठमोठ्या स्टार्सना, लोकांना विचारलं होतं, पण कुणीच धजावलं नाही की हो मी करतो म्हणून. आणि माझ्या वडिलांचे मित्र कविवर्य फमू शिंदे यांनी एकदा मला फोन केला आणि ते म्हणे की कुणी पुढे येत नाहीये, मला असं वाटतं की तू हे पेलवू शकतोस आणि तू प्रयत्न करावास आणि तू हे वऱ्हाड करावंस. आणि मग माझा फोन झाला त्यांच्या पत्नी श्रीमती विजया लक्ष्मण देशपांडे यांच्याशी फोन झाला. त्यांनी इच्छा व्यक्त केली की मराठवाड्यातल्या कलाकारांनी हे नाटक करावं, कारण ह्याचा लहेजा जो आहे तो मराठवाडी आहे आणि तो इतर कलाकारांना तितकं परफेक्ट जमणं शक्य नाहीये. समजा उद्या मला मालवणी नाटक आलं तर मी मालवणीला तेवढा न्याय नाही देऊ शकणार, कारण ती माझी भाषा नाहीये. तसंच त्या म्हणल्या की वऱ्हाड तू करावं असं आम्हाला वाटतं. आणि मग तो सगळा प्रवास सुरू झाला. मी त्याच्यात 3 महिने तालमी केल्या आणि वऱ्हाड हे माझ्यासाठी 10 वर्षापूर्वी मी सुरू केलं, तेव्हाही शिवधनुष्य होतं, आजही आहे आणि उद्याही ते शिवधनुष्यच आहे, कारण उद्या माझा रवींद्र नाट्य मंदिरला प्रयोग आहे. नक्कीच. दादा, सगळ्यांना फक्त एवढंच सांगतो की मराठवाड्यात किंवा संभाजीनगरमध्ये वऱ्हाड हे जसं काही लहान बाळाला पोलिओ ड्रॉप देणं कंपल्सरी आहे, तसं नाट्यक्षेत्राशी 5वी मध्ये मुलगा आल्यापासून प्रत्येक लहान मुलगा हे वऱ्हाड करतो म्हणजे करतोच. ते हो घरात हो करेल, नातेवाईकांसमोर करेल, हो हो लग्नामध्ये जमलेल्या क्राऊड समोर करेल, गणपती मंडळात करेल, शाळेच्या गॅदरिंग मध्ये करेल. तर हो. एवढं वऱ्हाडचं तिथे प्रस्थ झालं की आम्हाला, आता शिल्पकार मध्ये मी होतो सराफ सरांकडे, तर हम्म. तर आम्हाला सांगितलं जायचं की वऱ्हाड सोडून बोला, कारण वऱ्हाड माहिती आहे आम्हाला. आणि तिथेही पुरुषोत्तमराव आले होते. तर पण हे एवढं कॉमन असताना जेव्हा जी गोष्ट येते ना, तर तिला एवढं जास्त महत्व असतं आणि त्याची सेन्सिटिव्हिटी, त्याची जबाबदारी, हे खरोखर शिवधनुष्य असतं आणि ते तुम्ही अगदी यशस्वीरित्या पेललंय आणि तुमच्यामुळं ही एक मोठी लिगसी जी आहे ती कंटिन्यू झाली आहे आजच्या हो पिढीपर्यंत. हो यासाठी एका क्षणाचा ब्रेक घेऊन फक्त माहिती देतो. स्पेसच्या वरती 2 ट्विट पिन केलेली आहेत. त्यामध्ये पहिलं आहे श्यामची आई, जो एक अत्यंत सुंदर कलाकृती 10 तारखेला येतेय, ज्याच्यात भाऊरावांची भूमिका करतायत आपले संदीप दादा. त्याचं ट्रेलरचं एक ट्विट पिन केलंय संदीप दादांच्याच प्रोफाईलचं. आणि दुसरं त्यांचं युट्यूबचं चॅनलची लिंक आपण पेस्ट केली आहे. तर ज्या श्रोत्यांना या गोष्टी माहिती नाहीत, त्यामुळे तुम्ही हे वरचे ट्विट रेफर करून अजून जास्त त्यांच्या कलाकृतीचा आनंद घेऊ शकाल. माझा पुढचा प्रश्न आता संदीप दादा हा आहे की माजलगाव ते संभाजीनगर आपण क्लिअर आहोत. आता संभाजीनगरवरनं मुंबई, आपल्या हो स्वप्नांची नगरी, आणि तिथे येणं, राहणं, सेटल होणं हे हो. खूप अवघड आहे. तर ह्या प्रवासात मेजरली काय त्रास सुरुवातीला अनुभवले आणि काय कोणी मदत केली? मदत तर खूप जणांची झाली असेल, पण मुख्यत्वे करून जर तुम्हाला काही बोटावर मोजण्या इतपत नावं घ्यावी वाटली, तर हा कसा खडतर होता आणि कोणामुळे हा प्रवास सुकर झाला? खरं तर मधला एक टप्पा होता पुण्याचा. पुणे विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. MA थिएटर ललित कला केंद्रामध्ये 1999 2001 पर्यंत मी होतो, मिड 2001 पर्यंत. आणि तिथे मी 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन चा हे केला, डिग्री कोर्स. आणि नंतर मग मी मुंबईत आलो आणि तेव्हा आमचा ग्रुप तयार झाला होता, ज्याच्यामध्ये मी होतो,
मुक्ता बर्वे होती, मंगेश हाडोळे, जयंत जठार, पुंडलिक धुमाळ, त्याच्यानंतर हिमानी पाध्ये, पंकज मिडभाकरे, चिन्मय केळकर, आम्ही सगळी मंडळी एकत्र तेव्हा मुंबईत आलो. आणि मुंबईत सुद्धा आल्यानंतर आम्ही एकत्र स्ट्रगल तेव्हा सुरू केला. खरं तर ही मंडळी सगळी जी ललित कला केंद्रातली होती ती सगळी, मला माझं मुंबई तेव्हा सुद्धा नव्हतं, कारण मला मुंबईची सुरुवातीला जरा भीती वाटायची की आपण कुणीच नाही आपलं तिथे, आणि एवढी गर्दी आणि कुठे राहायचं काय वगैरे. पण ही सगळी मित्रमंडळी असल्यामुळे त्यांनी उड्या टाकल्या, त्यांच्यासोबत मी सुद्धा उडी टाकली. आणि मुंबईच्या या महासागरामध्ये मी आलो, कारण एवढं पाणी बघायची सवय नाहीये आणि मुंबईमध्ये समुद्र आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कसे टिकून राहू आणि आपलं अस्तित्व कसं निर्माण करायचं याबद्दल मी खूप कन्फ्यूज होतो. आणि सुरुवातीला ग्रामीण भागातली जी एक हे असते ना की इनोसन्स असतो, काय होणार माहिती नाही, थोडा कॉन्फिडन्स थोडा लो असतो ग्रामीण भागातून आल्यामुळे. माहिती नसते की ही वेस्टर्न लाईन म्हणजे काय, सेंट्रल लाईन म्हणजे काय, हार्बर लाईन म्हणजे काय, 3-3 मिनिटाला ट्रेन येते कसं काय, कुठून येते, 5व्या मिनिटाला बस 40 नंबर परत एकदा कशी येते, आणि ही सगळी गर्दी, हे सगळं कसं मॅनेज होतं, काय होतं, कामं कशी मिळतात, नाट्यगृहाला कसं जायचं, पैसे नाहीत, टॅक्सीला पैसे नाहीत, पास कसा काढायचा, सगळे म्हणजे राहायचं कुठे, खायचं कुठे, हे सगळे प्रश्न माझ्यासमोर वासून होते. परंतु हळूहळू हळू खरं तर मित्रांच्या मदतीनं एक 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 प्रश्न सॉल्व्ह होत गेले. कारण काही मित्र मुंबईचे सुद्धा होते. पुंडलिक धुमाळ होता तेव्हा माझा मित्र, संदीप जंगम होता, जयंत जठार होता, संदीप माने म्हणून माझा मित्र होता. तर अनेकांनी मला तेव्हा राहण्यासाठी, जेवणासाठी, मुंबई समजून सांगण्यासाठी, कारण मला कळायचं नाही की हे सांताक्रूज आता उजवीकडे आलंय तर बोरिवलीने येताना मग ते कुठे येणार, मग कुर्ला इकडे आलंय तर कसं, मग वेस्टर्न लाईन आणि सेंट्रल लाईन दादरला कसं काय एकत्र येते, मग इकडे काय एकत्र येत नाही अंधेरीला, असे अनेक प्रश्न पडायचे. ती सगळी उत्तरं मला हळूहळू हळूहळू जसं जसं मी फिरत गेलो, अनुभव घेत गेलो, तसं 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 येत गेलं. कारण मी जेव्हा आलो होतो तेव्हा मोबाईल फार नव्हते, पेजर होते, मोबाईलमध्ये कॅमेरे नव्हते, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, काहीच नव्हतं. त्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल नव्हता, त्यामुळे कम्युनिकेशनचं साधन तसं नव्हतं फार. ते कॉईन बॉक्सवर जायचं आणि एक एक रुपये टाकून फोन करायचे, असं ते होतं. परंतु मला ह्याच्यामध्ये सगळं मित्रांना खूप श्रेय द्यावंसं वाटतं की आयुष्यात मित्र असलेच पाहिजेत आणि ते आयुष्यभर आपल्याला टिकवता आले पाहिजेत. आणि आज मी जो काही आहे मुंबईत, त्याच्यामध्ये मला मोठं कॉन्ट्रीब्युशन हे माझ्या मित्रांचं वाटतं. त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला की अरे नाही, राहून बघूया, राहून तर बघ, 1 वर्ष 2 वर्ष, आणि असं असं करत एक एक वर्ष सरत गेलं. आणि आज 23 वर्ष मी मुंबईमध्ये आहे. आणि आज तेव्हा ज्या मित्रांनी मला मदत केली ते सगळे आज आम्ही रेग्युलर संपर्कात असतो. क्या बात आहे. दादा, पहिलं कमर्शियल तुमचं जे हे होतं, इफ आय एम नॉट रॉंग, सर आली धावून, भूकंपावरचं, हो त्याबद्दलची एक तुमची आठवण आहे, हो, त्याबद्दल काही सांगू शकाल का प्लीज? अगदी. मी कामं शोधत होतो, नाटक करायचं होतं, कारण तेव्हा ना आता तुम्ही सगळे जवळपास काही जण माझ्या वयाचे असतील किंवा काही वयाने मोठे असतील, पण मला मेजॉरिटी माझ्या वयापेक्षा लहान वाटतात इथे जी लोक जॉईन झाली. तेव्हा 24 तास टेलिव्हिजन नव्हतं, 9 पर्यंत सिरियल होत्या, नंतर मुंग्या यायच्या टीव्हीवर. त्याच्यामुळे आणि फार सिरियल नव्हत्या, रियालिटी शो नव्हते, त्यामुळे तसं टेलिव्हिजनवर फार काम मिळायचं नाही. नाटक हाच फोकस होता. वर्षाला 100 चित्रपट येणं तेव्हा नव्हतं, कारण नंतर श्वास सिनेमा आला, नंतर मग ते हळूहळू सुरू झालं. त्यामुळे व्यावसायिक नाटक हेच एक उपजीविकेचं साधन आणि एम होतं तेव्हा. तर मी नाटक शोधत होतो. माझ्या मित्रासोबत गेलो, त्याला नाटक मिळालं म्हणून, विजय मिश्राला. आणि म्हणलं चल, मला तो म्हणलं की अरे लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मी नाटक करतोय. आणि मला एवढा आनंद झाला. आणि मी म्हणलं की मला त्यांना जवळून बघायचं रे, कशी दिसतात काय वगैरे. आणि त्यांना बघण्यासाठी मी गेलो. आणि मी असं, तेव्हा माझे वडील वारले होते म्हणून टक्कल केलं होतं. अत्यंत सडपातळ मी, म्हणजे एवढा कृश बांध्याचा की बाबा म्हणजे वारा आला तर उडून जाईल असा होतो.
आता खूप सावळा, साधी पॅन्ट, स्लीपर घालायचो, चप्पल घालायचो. तेव्हा टिपिकल माजलगावचा होतो मी तेव्हा. आणि असा मी कोपऱ्यात जाऊन बसलो. मला लक्ष्मीकांत बेर्डेंना बघायचं होतं. तर ते म्हणले की "अरे हा पोरगा कोण आलाय? हे असं अलाउड नाही रिहर्सल बघणं वगैरे." तर माझा मित्र म्हणला, "नाही सर, तो माझा मित्र आहे. गावाकडून आलाय. मुंबईत स्ट्रगलला आलाय." आणि मग पुरुषोत्तम बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डे सारखं माझ्याकडे बघत होते आणि मला इतकं ऑकवर्ड होत होतं की उगीच आलो रिहर्सलला. पण ते का बघत होते हे मला नंतर कळलं. कारण त्या नाटकामध्ये एकच रोल त्याचं कास्टिंग होत नव्हतं. ते म्हणजे लातूरचा भूकंपग्रस्त मुरलीधर कोयंडे नावाचं कॅरेक्टर होतं. आणि ते काही त्यांना कास्टिंग मिळत नव्हतं. आणि समहाऊ त्यांना माझ्यामध्ये तो मुरलीधर कोयंडे दिसला. आणि कोइन्सिडन्स असा होता की माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांचा 14वा करून मी मुंबईत आलो होतो. आणि त्या नाटकात सुद्धा त्याचे वडील भूकंपामध्ये जातात. असा एक कोइन्सिडन्स त्याच्या नाटकामध्ये होता. आणि एक स्वगत होतं माझं त्याच्यामध्ये. आणि ते मी फार मन लावून पाठ केलं होतं. आणि ते त्यांना म्हणून दाखवलं मी. कारण त्यांनी मला लिहून दिलं होतं आणि ते म्हणे की वाचून दाखव. म्हटलं सर मी पाठ केलंय, कारण तेव्हा काम मिळवायचं होतं मला. आणि ते मी जेव्हा त्यांना म्हणून दाखवलं तेव्हा त्यांना आवडलं. त्यांनी 2 दिवसांनी निरोप पाठवला की रिहर्सलला ये. आणि मला लक्ष्मीकांत बेर्डेंना बघायचं होतं म्हणून मी गेलो होतो. पण अनुभवता येईल असं मला स्वप्नात वाटलं होतं आणि तो अनुभव मी रोज घेत होतो. ती ती वही अजूनही आहे? सुरुवातीचं जे काय नोट्स वगैरे किंवा काय लिहिलं असेल काय? हो प्रत्येक हो हो, ती वही अजूनही जपून ठेवली मी. अजूनही जपून ठेवली. अरे वा. हम्म. दादा, आता आपण साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या तरुणांना हम्म. फुल टाइम ऍक्टिंग किंवा ड्रामामध्ये जाताना घरून मला तर फटके पडलेत बऱ्याचदा. नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो ट्युशन सोडून वगैरे म्हणून. तर हा. तुम्हाला कधी घरी बोलणे बसलेत का की हे काय आहे, अभ्यास करा, नोकरी करा, कुठं नाटकाच्या ह्याच्यात, आपल्यासाठी नाहीये हे? असं काही घरून सुरुवातीला आईने कधी हक्कानी रागवलंय, मारलंय, काही आठवणी? नाही, टचवूड माझ्या बाबतीत थोडं असं झालं ना की मला आईबाबांचा पाठिंबा होता की बाबा तू कर. पण त्यांना मी ऍक्टर होईल असं वाटलं नव्हतं. माझं एम होतं की नाटकाचा प्राध्यापक व्हायचं, प्रोफेसर व्हायचं. त्यामुळे पण जेव्हा मुंबईत जायचं तेव्हा मग त्यांनी थोडा सपोर्ट केला होता मला की तू जाऊन बघ, स्वतःला आजमावून बघ. पण माझ्या घरी ह्या क्षेत्राला विरोध नव्हता, कलेला विरोध नव्हता. आणि कदाचित म्हणूनच मला बाकीच्यांपेक्षा मला अधिक जबाबदारी वाटते. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी परवानगी मिळते तेव्हा ती गोष्ट वाजवून दाखवणं, ती सिद्ध करून दाखवणं, हा एक वेगळा टास्क असतो. कारण तुम्हाला व्यवधानं बाकी घरची काहीच नसतात. आणि ते म्हणतात की ओके, तुला या क्षेत्रातली आवड आहे तर तू कर. ते कर म्हटल्यानंतर मग चांगलं करून दाखवणं ही एक वेगळं टेन्शन आणि आव्हान असतं असं मला वाटतं. त्यामुळे मला घरातून तसा विरोध नव्हता. फक्त माझ्या वडिलांना आजारपण आलं त्या दरम्यान, म्हणजे मी जेव्हा स्ट्रगलला आलो होतो त्याच्यावर मी येऊन जाऊन होतो माजलगावहून. कळायचं नाही की काय करू फक्त तेव्हा. त्याच्यामुळे तेव्हा आमचं थोडंसं इकॉनॉमिकली सुद्धा आम्ही हल्लो होतो, कर्ज होतं म्हणून जरा. पण वडील गेल्यानंतर 14वा झाल्यानंतर मग आई म्हणली की नाही तू जा, आणि तू जायला पाहिजे, आणि तू ह्या क्षेत्रात करिअर करायला पाहिजे. सो घरातून तसा म्हणायला गेलं गेलं तर सपोर्ट होता. दादा, आता चंद्रयानचं आपण नुकतंच बघितलं की एखादं स्पेसशिप जेव्हा पृथ्वीवरनं जातं तर फक्त हा. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्याच्या बाहेर जाईपर्यंत त्याला स्ट्रगल करावं लागतं. एकदा हो त्या टप्प्याच्या बाहेर गेलं की त्याला फक्त दिशा लागते, एनर्जी हो जास्त लागत नाही. हो. तर तुमचा हा गुरुत्वाकर्षणाचा टप्पा कोणता होता की कोणत्या कमर्शियल सक्सेस नंतर थोडं तुमचं म्हणजे बेसिक स्ट्रगल कमी झालं आणि मग पुढे फक्त दिशा शोधण्याच्या कामात तुम्ही लागलात? हे वा कोणती वा एक माइलस्टोन तुमचा म्हणता येईल तुमच्या करिअर? वा वा वा. हे मला खूप आवडलंय तू चांद्रयानचं जे उदाहरण दिलंस. पण त्याच्यामध्ये मी एक अजून एक गोष्ट ऍड करतो की गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्यात असेपर्यंत फार कुणाचं लक्ष नसतं त्या चांद्रयानकडे. पण जेव्हा ते गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्याच्या बाहेर जातं आणि चंद्राकडे झेपावू लागतं, ते जवळ जाऊ लागतं, तेव्हा मात्र पूर्ण जगाचे डोळे त्याच्याकडे लागलेले असतात. सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्ट्रगल करून सक्सेसचा मार्ग सुरू होतो तुमचा, जेव्हा तुम्हाला ग्लॅमर येतं, तुमच्यावर फोकस येतो, जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी या कॅटेगरीत येता, तेव्हा सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे लागतात. तर ती कलाकृती कोणती होती दादा की त्या टप्प्यानंतर मग तुम्हाला थोडं मागं वळून बघायची जास्त गरज नाही वाटली? वराड? मला असं वाटतं की ते टेलिव्हिजननी केलं, घडलंय बिघडलंय.
घडले बिघडले आलं जवळपास 4.5 वर्ष आम्ही ते केलं आणि त्यांनी आम्हाला फेम आणि पैसा असं दोन्ही दिलं, म्हणजे त्यावेळेसचा पैसा. म्हणजे एका दिवसाचे 1,000 रुपये, जे आम्हाला नाटकाचे 150, 200, 300 रुपये मिळायचे नाटकाचे, ते आम्हाला 1,000 रुपये मिळायला लागले त्यावेळेस. आणि ते आमच्यासाठी ती अमाऊंट खूप होती. महिन्याला 7-8 दिवस शूटिंग, तर डायरेक्ट आम्ही महिन्याला 7-8 हजार या कॅटेगरीमध्ये जाऊन पोहोचलो होतो. आणि फेम वाईज सुद्धा आम्ही महाराष्ट्रात पोहोचलो होतो. आणि त्याच्यानंतर मग सिनेमा असेल, नाटक असेल, जाहिरात असेल, या क्षेत्रामध्ये कामं मिळायला लागली, कारण आमचा रीच जो आहे तो वाढला घडले बिघडल्यामुळे. त्यामुळे मी नेहमी श्रीरंग गोडबोलेंचे फार आभार मानतो आणि झी मराठीचे, की त्यांनी आमच्यासारख्या नवोदितांना तेव्हा तो प्लॅटफॉर्म दिला. तुम्हाला जे वाटतं तेच आज आम्हाला वाटतं. आम्ही ट्विटर स्पेसेसची जी सुरुवात केली, हा. आम्ही एवढं इमॅजिन केलं नव्हतं की एक ऍक्टर येईल आणि बोलेल, पण आज आता तुम्हाला 100 जण ऐकतात आणि तुम्ही आम्हाला तुमच्या प्रेझेन्सनं कळत नकळत सपोर्ट करत आहात, तर तुमचे मी कार्यक्रमाच्या मध्यातच थोडंसं थँक्यू म्हणायला मोह आवरत नाही म्हणून म्हणतोय. पण दादा आता जवळपास 100 जण ऐकतायत आणि मुख्य आकर्षण आहे येणारं तुमची कलाकृती, ज्यात हो तुम्ही एक मुख्य भूमिका आहे, श्यामची हो आई. हो खूप सुंदर अप्रतिम ब्लॅक अँड व्हाईट थीम मध्ये आम्ही ट्रेलर पाहतोय. 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेत युट्यूब हो वरती. हो. तर खूप आकर्षण आहे, पण तुम्हाला काही लिमिटेशन असतील तर जेवढं पब्लिकली काय सांगू शकाल या चित्रपटाविषयी, आणि तुमचं काय म्हणजे स्पेशल आवड तुम्हाला काय वाटली या चित्रपटाच्या प्रवासादरम्यान? येस. सुरुवातीला एक विनोद करतो. माझं पूर्ण नाव संदीप शामराव पाठक आहे. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव श्याम आहे आणि मी श्यामचा मुलगा श्यामच्या वडिलांची भूमिका करतो या चित्रपटात. नक्कीच. हे एवढं इझिली क्लिक झालं नाही, पण तुम्ही बोलायला सुरुवात केली की कळालं तुम्ही काय बोलताय. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना जसं आपण वऱ्हाडबद्दल बोललो, लोकांच्या जवळची कलाकृती आहे, तसंच श्यामची आई ही, म्हणजे श्यामची आई ही कोणाला माहिती नसेल असं मला वाटत नाही. सगळ्यांना श्यामची आई, कारण आपल्याला धडा होता, आपण बालपणामध्ये सिनेमा बघितलेला आहे, आपल्याला शाळेनी श्यामची आई दाखवलेला आहे, शाळेनी दाखवलं नाही तर आपल्याला आईबाबांनी आईवडिलांनी दाखवलेलं आहे. आणि संस्कारक्षम मुलं घडण्यासाठी श्यामच्या आईची मदत ही आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत होत आलेली आहे. आणि मला असं वाटतं की खूप मोठं काम हे श्यामची आई चित्रपटाने, त्या कलाकृतीने केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी कामं केली, त्यांचं खरंच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आमचे सर, आम्हाला सर होते ज्यांनी श्यामचा रोल केला होता त्यावेळेस, माधव वझे सर, ते आम्हाला शिकवायला होते थिएटर. आणि ही फिल्म जी आहे ती सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की ब्लॅक अँड व्हाईट आहे, कृष्ण धवल, कारण लोकांना नॉस्टेल्जिक करायचं आहे, आम्हाला त्या काळात घेऊन जायचंय. आणि त्या काळात घेऊन जाण्यासाठी एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. आणि या चित्रपटाची कथा सगळ्यांना माहितीच आहे, पण पटकथा आणि संवाद जी आहेत ते सुनील सुक्तनकर या सिद्धहस्त लेखकानी, दर्जेदार लेखकाने लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. आणि सुजय डहाके नावाचा अत्यंत तंत्र आणि स्वतःवर विश्वास असलेला हट्टी दिग्दर्शक ज्याला म्हणूया, की ज्याच्या डोक्यात आहे सिनेमा, तोच तो पडद्यावर उतरवतो, अशा दिग्दर्शकाकडे मला काम करता आलं किंवा मी त्याच्या हातात पडलो, तर मी स्वतःला भाग्यवान समजतो. खूप मोठी तगडी चांगले ॲक्टर्स आहेत. ओम भूतकर आहे, सारंग साठे आहे, मी आहे, गौरी देशपांडे आहे, शर्व गाडगीळ आहे, छोटा मुलगा छोटा श्याम ज्यांनी केलाय, ज्योतिताई आहेत, ज्योती चांदेकर, दिशा काटकर आहे, ही उर्मिला जगताप आहे. ही सगळी उत्तमोत्तम काम करणारी मंडळी आहेत. खरं तर नवीन जी मुलं काम करतात तेव्हा त्यांच्याकडूनही शिकता येतं. आणि या चित्रपटामध्ये शर्व गाडगिळनी इतकं सहज काम केलंय. खरं तर माझ्यासारख्या ऍक्टरला किंवा कुठल्याही ऍक्टरला ज्यांचं एवढं वर्षाचं करिअर झालंय, 20-25, छोट्या मुलासोबत काम करणं हे सगळ्यात अवघड असतं, कारण तो सहज काम करून जातो आणि आपल्याला सहज काम करावं लागतं. हा फरक आहे. त्यामुळे या फिल्मसाठी मी माझं 18-19 दिवसाचं शेड्यूल होतं, पण मी टोटल 31-32 दिवस, जेवढे दिवस सिनेमाचं शूटिंग होतं तेवढे दिवस मी तिथे थांबलो होतो, कारण मला
पावस रत्नागिरी सोडून शहरात इकडे यायचं नव्हतं मुंबईत. मला त्या वातावरणात राहायचं होतं आणि पूर्ण न्याय द्यायचा होता त्या कॅरेक्टरला, कारण तितकं सोपं नाहीये त्या काळात जाणं, ती भाषा, तो लहेजा, तो आब, ते सगळं राखणं. तर मला असं वाटतं ते मी माझ्या परीनं केलेलं आहे. आणि आजूबाजूला खरं तर मला कुठल्या चित्रपटाला नावं ठेवायची नाहीयेत, पण आजूबाजूला म्हणजे 10 चित्रपट येत आहेत, तर त्यातले 6-7 खूप असं इफेक्ट्स आणि साऊंड आणि बापरे बापरे धाड 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 असं आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक शांत, सुदीन, काहीतरी प्रबोधनात्मक संदेश देणारी, समाज जागृती करणारी, मुलांवर संस्कार करणारा चित्रपट येतोय. त्या चित्रपटामध्ये माझा खारीचा वाटा आहे. ही मला अभिनेता म्हणून खूप आनंद वाटतो, की एखाद्या नटाला काय हवं अजून आयुष्यात, की त्याच्या वाट्याला असा सिनेमा त्याला करता आला. 10 नोव्हेंबरला येतोय श्यामची आई. येस, 10 नोव्हेंबरला दिवाळीच्या दरम्यान येतोय. सुंदर कलाकृती आहे. आमचे सहकारी आहेत दादा को-होस्टवर, खडकवासल्याचे कोलंबस असं नाव आहे त्यांच्या अकाउंटचं. क्रिएटिव्ह मित्र आहे. येस कोलंबस, बोला. संदीप दादा नमस्कार. नमस्कार. मला 2 छोटे प्रश्न विचारायचे आहेत बोला. तुम्हाला. तुमचं बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू वगैरे ऐकल्यावर तुमच्या तोंडून बऱ्याच वेळा सतीश तारेंचा उल्लेख हो. ऐकतो. तर तुम्ही फार त्यांना हो, मानता. हो. तर त्यांच्याबद्दल त्यांचा आणि तुमचा सहवास, तुम्ही त्यांच्याकडून काय शिकलात ते एक ऐकायचंय. आणि दुसरा एक छोटा गमतीदार प्रश्न आहे, की सेंट टॅम्प्स हायस्कूल किंवा संत तांबडे बाबा महाविद्यालय कुठं सुचलंय? ते कुणाला सुचलंय नक्की सर? अच्छा. सतीश तारे, मी तारे गुरुजी म्हणायचो त्यांना, कारण मी माझ्यासाठी ते गुरु आहेत. टायमिंग जर माझा आज तुम्हाला आवडत असेल आणि कुणी त्याचा फॅन होत असेल, तर त्याचं श्रेय मला सतीश तारेंना द्यावंसं वाटतं. कारण मी सुरुवातीला असामी असामी आणि जादू तेरी नजर ही 2 नाटकं तारे गुरुजींबरोबर केलेली आहेत. त्यानंतर घडले बिघडले मध्ये मी This space was downloaded via spacesdown.com. Visit to download your spaces today. त्यांच्यासोबत होतो. येड्यांची जत्रामध्ये मी त्यांच्यासोबत होतो. अनेक चित्रपट आम्ही एकत्र केलेले आहेत. इव्हेंट्स आम्ही झी मराठीचे अनेक एकत्र केलेले आहेत. आणि ते करत असताना त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आज मला वऱ्हाडच्या वेळेस उपयोगाला पडतं, की ते मला म्हणायचे, की पाठक, कुठल्या नाट्यगृहात कसा प्रयोग करायचा हे समजून घ्या. प्रेक्षक कसा बदलतो, मुंबईतला प्रेक्षक, पार्ल्यातला प्रेक्षक, बोरिवली, ठाणे, पुणे, गंधर्वचा प्रेक्षक, पिंपरी चिंचवडचा प्रेक्षक, संभाजीनगरचा, कोल्हापूरचा, त्याप्रमाणे कसा प्रयोग, त्याचा पेस काय असेल, प्रयोगाचा स्पीड काय असेल, टायमिंग, फ्रॅक्शन ऑफ सेकंड टायमिंग, विनोद किती वेळ खेचायचा, किती वेळ सस्टेन करायचा, टाळ्या आल्या तर थांबायचं, टाळ्यासाठी थांबायचं नाही, ही काही मुलाची वाक्य जी मी आयुष्यभर अशी कोरून ठेवली आहेत. वऱ्हाड निघाले लंडनला नावाचं नाटक माझं बघायला तारे गुरुजी शिवाजी मंदिरला आले होते. माझा तेव्हा 10वा-12वा प्रयोग असेल. आले, भेटले, प्रयोग बघितला, खूप आवडला. ते म्हणे फोनवर बोलूच. ते म्हणले छान आहे, फक्त एकच गोष्ट सांगतो, ऑडियन्स लेफ्टनी एंटर घे, म्हणजे तुझ्या राईटनी. तू रॉंग साईडनी एंट्री घेतोयस, ती ऑडियन्सची वीक बाजू आहे. ऑडियन्स राईट ही ऑडियन्सची, जेव्हा लाईव्ह नाटक आपण बघत असतो कुठली कलाकृती, तेव्हा ऑडियन्स लेफ्ट स्ट्रॉंग असतो नेहमी, राईट हा त्या मानाने वीक असतो. त्याच्यामुळे राईटच्या ऐवजी लेफ्टनी एंटर कर, टाळ्यांची इंटेन्सिटी वाढेल तू एंटर झाल्यानंतर. त्याच्यानंतर बालगंधर्वला प्रयोग होता आणि मी एंट्री चेंज करून बघितली आणि तीच इंटेन्सिटी मला दुप्पट जाणवली. आणि मग मी त्यांना प्रयोग संपल्यावर फोन केला, की तारे गुरुजी आज मी एंट्री या साईडनी घेतली आणि मला कळलं की वीक बाजू आणि स्ट्रॉंग बाजू. सो मला असं वाटतं की इतका म्हणजे अनुभव संपन्न, अस्सल कलावंत, लेखक, दिग्दर्शक, वादक, रंगभूषाकार, बस ड्रायव्हर, नेपथ्यकार, लाईट्स, कवी, गीतकार, सगळी वाद्य, जगातली कुठलंही वाद्य दिलं त्यांना तरी पुढच्या 10 मिनिटात ते वाद्य त्यांचं व्हायचं. असा कलाकार मला असं वाटतं की मराठीमध्ये झाला नाही, होणे नाही, सतीश तारेंसारखा. खूप सुंदर दादा. आता आणि दुसरं तुम्ही विचारलं की सेंट टॅम्स, तर ते प्रामाणिकपणे ते माझं नाहीये, ते लिखाणामध्ये
होतं की ते हेमंत डोमे आणि त्यांचं येते त्यांनी लिहिलं होतं. समीर पाटील आणि हेमंत डोमे त्यांनी फिल्म लिहिली होती, डिरेक्ट केली होती. तर ते त्यांचं आहे, सेंट टॅम्स संत तांबडे बाबा विद्यालय. तर ते ज्या पद्धतीनं मी घेतलंय तर ते माझ्या स्टाईलने घेतल्यामुळे कदाचित ते माझं वाटत असेल, पण ते माझं नाहीये. आणि जी प्रॉपर्टी आपली नाहीये त्याच्यावर आपण उगीच ताबा घेण्यात अर्थ नाही. नक्कीच. दादा, सगळा प्रवास सुंदर आता गेल्या 45 मिनिटात आपण कव्हर केलाय. एक महत्त्वाचा प्रश्न ॲज अ होस्ट, आणि मग आपण रॅपिड फायर, एक खूप छोटासा 2-3 मिनिटाचा रॅपिड फायर सेक्शन आहे. बर. आणि स्ट्रगलर्सना काय मेसेज द्याल? या स्पेसमध्ये कमीत कमी 4-5 स्ट्रगलर्स असतील. मी म्हणजे तुमच्यासारखे, तुम्ही जे 20 वर्षापूर्वी स्ट्रगल केलं, आज परिस्थिती बदलली, आज बरेच प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. तर स्ट्रगलर्ससाठी काय मेसेज द्याल तुम्ही प्लीज? आत्ताचा स्ट्रगलर हा वेगळा आहे, माझ्या काळातला वेगळा होता. परंतु तरीही मेसेज एकच आहे की तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा स्वतःवरचा असलेला विश्वास आणि पेशन्स हे जर तुम्ही ठेवलेत तर तुम्हाला नाटक, सिनेमा ह्या ज्या कलाकृती आहेत त्या उशिरा रिझल्ट देतात, पण रिझल्ट तुम्हाला नक्की नक्की मिळतो. आणि लोक म्हणतात की लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. तर मला आत्ताच्या स्ट्रगलर्सला सांगायला आवडेल की अजिबात तसं नाहीये. माध्यमांप्रमाणे लोकांचा अटेन्शन स्पॅन बदलतो. जर तुम्ही रील बघत असाल तर तो 30 सेकंद किंवा 15 सेकंद आहे. जर तुम्ही एखादा यूट्यूब व्हिडिओ बघत असाल तर तो स्पॅन 10 मिनिटाचा आहे. तुम्ही वऱ्हाड बघत असाल तर तो 2.25 तासाचा आहे. तुम्ही एखादा OTT वर एखादी सिरीज बघत असाल, बिंज वॉचिंग करत असाल तर 4.5-4 तासाचा आहे. चित्रपट बघत असाल तर 3 तासाचा आहे. सो अटेन्शन स्पॅन हा माध्यमांप्रमाणे बदलतो. टेलिव्हिजन बघत असाल तर 22 मिनिटाची सिरियल असते, 22 मिनिटाचा आहे. सो मला असं वाटतं की अटेन्शन स्पॅन हा कमी झालेला नाही, माध्यमांप्रमाणे तो बदलतो. त्याच्यामुळे जोपर्यंत संवाद चालू आहे तोपर्यंत नाटक, चित्रपट हा जिवंत आहे. त्यामुळे तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ठहराव नावाची जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. लवकर काही मिळत नाही. हे फास्ट फूडचं माध्यम नाहीये, हे पंचपक्वान्नचं माध्यम आहे. आणि ते डायजेस्ट करण्यासाठी तुमची पचनशक्ती चांगली करून आधी घ्यावी लागते आणि मग पंचपक्वान्नाच्या पानावर बसावं लागतं. स्ट्रीट फूड घेऊन, बर्गर घेऊन चालत चालत बर्गर तुम्ही खाऊ शकता, पण त्यातून जीवनसत्व तुम्हाला मिळत नाहीत. जर कलाकृतीतून जीवनसत्व मिळवायची असतील तर तुम्हाला वेट अँड वॉच आणि शांतपणे काम करत 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 राहावं लागतं. खूप सुंदर दादा, खूप सुंदर, खूप मोलाचा मेसेज आहे. आपण आता एक छोटा रॅपिड फायर कडे वळतोय दादा. काही मला आता दिसलं आमचे गोपाळ मधने माझे मित्र सुद्धा ऐकतायत. अरे वा. गोपाळ नाही ऐकतायत. आमचं अकलूजचे मित्र आहेत गोपाळराव, ते मला नेहमी आमचे खास मित्र आहेत. तर ते खडकवासला माईक रिक्वेस्ट पाठवा ना, मग जर आल्यावर तर संवाद साधूयात गोपाळ सरांसोबत. पाठवतो. थँक्यू. तर दादा, आपल्या रॅपिड फायरचे काही नियम नाही आहेत, काही गिफ्ट हॅम्पर पण नाही आहे, कारण तुमचं वराड हेच आमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आहे. आम्ही गिफ्ट घेणारे आहोत. तर फक्त प्रेमळ प्रश्न आहेत, तुमचं अजून जाणून घ्यायची इच्छा आहे. तर पटापट फक्त उत्तरं देता आली तर बघा, एखादा प्रश्न ऑकवर्ड वाटला तर पास पण करू शकतात. करू नका अशी विनंती. नाही. नाटक का सिनेमा ॲज अ ॲक्टर? नाटक. नाटक का टीव्ही शोज? नाटक. अच्छा. मुंबई का माजलगाव? म्हणजे तुम्ही आई का नाटक असं म्हणल्यानंतरच मी आई म्हणेल, नाहीतर तुम्ही काही जर सांगितलं तरी नाटकच म्हणेल. कारण नाटकामुळे आम्ही सर्व रंगकर्मी जे आहोत ते नाटकामुळे आज वेगवेगळ्या माध्यमात काम करतोय. त्यामुळे क्या सर्वप्रथम नाटकच. क्या बात आहे, क्या बात आहे. माझी पुढची 2 प्रश्न स्किप करतो मग मी. कारण रंगभूमी असं आहे ना, ते रंगभूमी आहे ती, त्यामुळे येस. मी रंगभूमीच लिहिलं होतं, हे खडक वाचल्याने मला नाटक लिहायला लावलं. नाही ठीक आहे. गंमत करते त्याची. मुंबई का माजलगाव? अरे बापरे. आता म्हणजे जन्म देणारी आई का वाढवणारी आई असं आहे ते. माजलगाव. खूप सुंदर. कॉमेडी का सिरियस रोल?
आत्ताच्या काळात मला कॉमेडी, त्याचं कारणही सांगतो. कारण आज जर तुम्ही जगातली समस्या बघितली तर स्ट्रेस ही समस्या आहे, आणि मला लोकांना ताणतणावातून बाहेर काढून त्यांना वेगळ्या विश्वात नेऊन त्यांना स्ट्रेस फ्री करायला नेहमीच आवडतं. सो मी वराड सुरू करताना म्हणतो की मी 2 तासाची तुम्हाला लाफ्टर थेरपी देणार आहे, ती घ्या. क्या बात आहे. पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे. वराड की अजून कोणती कलाकृती तुमची स्वतःची फेवरेट? वराड. ओके. हा प्रश्न माझ्या बाळबुद्धीला मान्य करून घ्या. लक्षा की अशोक मामा? लक्षा मामा. आणि फेवरेट वेब सिरीज सध्या किंवा आतापर्यंत OTTचं बेस्ट कलाकृती तुम्हाला आवडलेली? बेस्ट कलाकृती पंचायत. अच्छा, खूप पंचायत. छान. कारण मला असं वाटतं की त्या प्रकारच्या कलाकृती होणं फार गरजेचं आहे. कारण खूप जास्त क्रिमिनल, म्हणजे आपण OTT म्हणलं की ते जास्त बघायला मिळतं आपल्याला, पण पंचायतनी हे प्रूव्ह केलं की एक छान साधी सोपी गोष्ट लोक डोक्यावर घेऊ शकतात. आणि त्यानंतर फॅमिली मॅन सुद्धा 2 नंबरला. येणाऱ्या काळात तुमची एखादी कलाकृतीबद्दल काही सांगू शकाल का? श्यामची आईबद्दल बोललोत आणि त्या व्यतिरिक्त काही आहे का सांगू शकाल असं? खरं तर माझे 2-3 सिनेमे वेगवेगळ्या प्रकारचे रेडी आहेत, पण ते आता कधी येतील मला माहिती नाही. एक माझा पखवाज नावाचा चित्रपट आहे. पखवाज वादकाची गोष्ट आहे, वारकरी संप्रदायातला पखवाज वादक. तर ती फिल्म माझी रेडी आहे. व्हिडिओ पार्लर नावाची फिल्म माझी रेडी आहे. राख नावाचा चित्रपट अजून लोकांनी बघितला नाही, पण तो फेस्टिवलला जाऊन आला. त्याच्यासाठी मला अनेक पुरस्कारही मिळाले, तर ती फिल्म सुद्धा रेडी आहे. तर हे चित्रपट आता हळूहळू येतील असं मला वाटतंय. नवीन नाटक करण्याची इच्छा आहे, ते लवकरच मी करेल. OTTला अजून मी आलेलो नाहीये, त्यामुळे चांगलं OTT, चांगली वेब सिरीज मला करायची आहे, तर ती सुद्धा लवकरच करेन मी. पण चित्रपट माझे रेडी आहेत, पण ते हळूहळू हळूहळू एक 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 करून येतील असं मला वाटतं. दादा, OTTवर जरी नसाल तरी वेबसाईट YouTubeचा तुम्ही खूप छान वापर केलात. वारी असेल किंवा गणपतीचा उत्सव तुम्ही कव्हर करतात. त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. का YouTube चॅनल सुरू करावं वाटलं आणि कसा प्रतिसाद आहे? काय प्रतिक्रिया आहेत? अगदीच अगदीच. आता तुम्ही वेब सिरीजचा उल्लेख केला तर आमचे गोपाळ मदने जे आहेत, गोपाळराव, ते त्यांनी वेबसाईट डिझाईन केली आहे बरं का माझी. ते अरे वा. डिझायनर आहेत म्हणजे, आणि ते माझ्या मागे लागले की नाही संदीप सर, मला बाकी कशासाठी नाही, मला तुमच्यासाठी वेबसाईट आवश्यक आहे आणि ती तुम्ही करा. आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली फोटोशूट केलं, वेबसाईट केली, आणि आज मला त्याचा प्रचंड बेनिफिट होतोय. म्हणजे अनेक चांगल्या चांगल्या चित्रपटाचे स्क्रिप्ट मला येत आहेत, लोक कॉन्टॅक्ट करतात, वराडचे प्रयोग त्याच्यावर ठरतात, कारण त्याच्यावर डायरेक्ट मेल ID आहे, मेल येतो मला. सो व्हेरी प्रोफेशनल वेबसाईट माझी केलेली आमच्या गोपाळरावांनी. असे मित्र असल्यामुळे आयुष्य अजून जरा सुकर होऊन जातं. आणि यूट्यूबचं तुम्ही म्हणालात तर मला काळाच्या सोबत जायला आवडतं खूप, की नवीन जनरेशन काय आहे, काय आपण केलं पाहिजे. म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, थ्रेड्स हे आपल्याला वापरता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. यूट्यूब चॅनल स्वतःचं असणं गरजेचं आहे. मला डॉक्युमेंटेशन माझं असायला खूप आवडतं, तर त्यामुळे मी म्हणलं की आपल्याला जे आवडतं ते आपल्याला या यूट्यूबमध्ये करायला मिळेल. कारण सिनेमामध्ये दिग्दर्शक जे म्हणेल ते मला करावं लागतं, टेलिव्हिजनला चॅनल जे सांगेल ते मला करावं लागतं, नाटकाला प्रेक्षकांना जे हवंय ते मला द्यावं लागतं. परंतु यूट्यूब हे असं माध्यम आहे की जिथे मी माझ्या मनाला जे वाटतंय ते करू शकतो. म्हणजे मला लोककलावंतांचा संग्रह करायचा आहे, लोककलेचा, जे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, ते मी यूट्यूबच्या माध्यमातून माझे सेलिब्रिटी या कार्यक्रमातून करतोय. की महाराष्ट्राच्या ज्या लोककला आहेत, लोककलावंत आहेत, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आहे, ती एका ठिकाणी मला संग्रहित करायची आहे. डॉक्युमेंटेशन म्हणजे उद्या एखाद्या मुलाला असं वाटलं की मला महाराष्ट्रातल्या लोककलेवर PhD करायची आहे, तर त्यांनी माझे व्हिडिओज रेफर करावेत, रेफरन्सला घ्यावेत, अशी माझी इच्छा आहे. त्यामध्ये सुद्धा ज्या मृतवत होत चाललेल्या लोककला आहेत, ज्या आता नामशेष होत आहेत, त्या एकत्र करण्याचा माझा आग्रह आहे, हट्ट आहे. तसं मी केलंय सुद्धा.
जळगाव मध्ये भडगाव नावाचं गाव आहे, जर कोणी आपल्या त्या भागातलं असेल तर त्यांना माहित असेल. त्यामध्ये एक सूर्यवंशी नावाचे लोककलावंत आहेत. तर गोठ नावाचा लोककला प्रकार जो आहे तो त्यांच्याकडेच आहे फक्त आता अवेलेबल. म्हणजे तो माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोकांना माहिती आहे गोठ कला प्रकार काय आहे. पण तो शूट झालेला नाहीये, कुणीच केलेला नाहीये. त्यांचा इंटरव्ह्यू आजतागत कोणी केलेला नाही. मग मी तिथे जाऊन तो इंटरव्ह्यू शूट केला आणि आज माझ्या चॅनलवर काड्या काड्या डबीवर वाजवण्यात येणारा तो गोठ लोककला प्रकार अवेलेबल आहे. कारण तो एकच माणूस आहे महाराष्ट्रातला ज्याच्याकडे ती कला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे दादा. दुसरं म्हणजे वारी, जगात भारी पंढरीची वारी हे सुरू करण्यामागे, त्याच्या आधी मी 3 वर्ष वारी केली एबीपी माझा बरोबर, आणि मला लक्षात आलं की हे लोकांना आवडत आहे. आणि मग मी ठरवलं की माझ्या मुलाला कळलं पाहिजे की आपली शेकडो वर्षाची वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय, वारकरी परंपरा ही काय आहे हे नवीन पिढीला कळायला हवं. म्हणून मी रिसर्च बेस वारी करतो. मी नुसतंच जाऊन वारकऱ्यांशी संवाद साधला असं होत नाही. जर ती बैलजोडी संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीला ती बैलजोडी लागते तर ती बैलजोडी सिलेक्ट कशी होते, दिंडी क्रमांक 44चं जेवण तयार कसं होतं, पालं कशी ठोकली जातात, मोबाईल टॉयलेट्स येतात कसे, ते पुढे कसे जातात, त्याचं क्लिनिंग कसं होतं, ती माणसं काय आहेत, ती कोण आहेत, ही सगळी मॅनेजमेंट कशी चालते, अन्नदान कसं होतं, लोक नेत्रदान कसं करतात, लोक अवयवदान कसं करतात, तो संदेश कसा देतात. मला असं वाटतं की पूर्ण वारी मी कव्हर करतो. त्याचे 14 एपिसोड्स माझ्या युट्यूब चॅनलला आहेत. युट्यूब चॅनलचं नाव आहे संदीप शामराव पाठक. तुम्ही आवर्जून सबस्क्राईब ह्यासाठी करा, पुढच्या पिढीसाठी करा, माझ्यासाठी करू नका. आणि तुमच्या मुलांना दाखवा, आणि तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुमच्या भावाच्या मुलांना दाखवा, नातेवाईकांच्या मुलांना दाखवा की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. आपण जगाचे गोडवे गातो, महाराष्ट्राकडे आपल्या वारी आहे, महाराष्ट्राकडे आपल्या गणपती बाप्पा आहे. 150 वर्ष, 100 वर्ष, 125 वर्षापासून घरात गणपती बसतोय, कोकणामध्ये गणपती बसतोय. ते सगळं या चॅनलवर बघायला मिळेल याची मला खात्री वाटते. कारण महाराष्ट्राची संस्कृती टिकवणं आपल्या हातात आहे. जसं गड किल्ल्यांसाठी अनेक तरुण मुलं मुली काम करतात, त्यांना माझा सॅल्यूट आहे, त्यांना माझा मानाचा मुजरा आहे. ते आपण केलंच पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करणार. तर मला असं वाटतं की मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठीचा अभिमान आपण जपायलाच हवा, आणि नुसतं आपण नाही तर ती पुढच्या पिढीकडे द्यायचं. क्या बात आहे दादा. हे एकदम मनाला स्पर्श करणारं होतं. म्हणजे युट्यूब चॅनल आणि त्याचा सामाजिक आणि ज्या काही आपल्या सांस्कृतिक गोष्टी आहेत त्यांची घातलेली सांगड हे फार सुंदर आहे. हो. दादा, आता तुम्ही आलात आणि तुम्हाला 1 मिनिटाची वराडची रिक्वेस्ट केली नाही तर माझे फॉलोअर्स मला खूप डीएम मध्ये प्रेमळ भावना व्यक्त करतील. तर खूप प्रेमाची भावना आहे आणि ऐकत ऐकत वाढलेलो आहे. पहिले लक्ष्मणरावचं, मग नंतर तुमचं. मन भरून जाईल. एखादा मिनिटाचं काही आम्हाला प्लीज करता. नक्की नक्की नक्की. रामाला कुठे ग कान्हा, माहिती सांगायला जा ग कुठे ग, काही पत्ता हा पत्ता, काही हा पत्ता, काय पत्ता आहे, जान डसली. जान डसली, कोणाला डसली कोणाला माहित नाही. डसली नाही, मात्रा आहे ढेसली. मॅनेजिंग डायरेक्टर. पुढं काय, कार्लटन. ह्यो माणूस नक्कीच कारल्याचा व्यापारी असणार आहे. आपल्याला काय कार्लटन तर कार्लटन. पुढं काय, डब्ल्यूसी. कुठं राहते कोणास ठाऊक. लंटन. पुढं काय कंसात, ओके. UK. ते काय अवघड पत्ता दिलाय दादा ना. आपल्याकडं मारुतीच्या पाराजवळ म्हणलं की निघत आहे पत्र. श्री जगदंबा प्रसन्न. ॲज फादर ऑफ काशीनाथ, ॲज फादर ऑफ काशीनाथ. OF का OFF.
As father OFF Kashinath wanted to marriage, as father of Kashinath wanted to marriage झालं ना, बाप्पाला कळलं तर बाप्पा खेटरानं आणतील ना. संदीप दादा अनम्यूट करा, तुमचं म्यूट झालंय बटन प्लीज, सॉरी. हा, आता येते. हो येतंय, माफ करा. As father of Kashinath shared that his boy and your girl wanted two marriages, so please send गोत्र. बॉम्बला आता गोत्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? गोत्र 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 GOATRA गोत्रा. प्लीज सेंड अ गोत्रा अँड नाड 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 नाडा लेस ऑफ जुडी वहिनी. आणि मग तो बाबण्या खाली कुंडलीचं चित्र काढतो आणि त्याच्या खाली लिहितो प्लीज शेंड अभू अँड प्लीज कम हिअर फॉर मॅरेज डिस्कशन अँड शटलमेंट. झालं विंग्रजी पत्र लिहायला काय लागत, दना 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 ठोकली की झालं विंग्रजी. आपल्याकडे माणसं विंग्रजीमध्ये शिकायलेत पण बोलायला आणि लिहायला घाबरायलेत. आपल्याला काय एवढं शपथ दिलं काय रामाला कुठे ग का. पत्र गेलं पोस्टात, पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाला आणि ही बातमी घरामध्ये फुटली. बायकांकडे, पोरांना कळी, पट्ट्या सोट्याकडे, चिल्ल्या पिल्लांना कळी, ज्येष्ठांना कळी, कनिष्ठांना कळी, म्हाताऱ्याला कळी, कोताऱ्याला कळी, ज्याला त्याला कळी. आणि जो तो एकाच कल्पनेनं हुरळून गेला का काशीनाथ दादाचं लग्न लंडनला होणार आणि आपल्याला इमानात बसून लंडनला जायला मिळणार. थँक्यू. काय काय म्हणावं दादा, हा प्रश्न आहे. आता याला काय प्रतिक्रिया, आम्ही म्हणजे भरून पावलो आता. काय या पलीकडे बोलत नाही. आता आपण क्वेश्चन आन्सर कडे वळूया दादा. खूप सुंदर क्रिएट केला आणि सगळ्यांना विनंती आहे, थोडक्यात आपले प्रश्न विचारा आणि प्रश्नाला परत प्रश्न विचारू नका, म्हणजे जास्तीत जास्त येत्या 10 मिनिटात आपण जास्तीत जास्त लिस्नर्सना, स्पीकर्सना संधी देऊ. ओंकारचा हात वर आहे. ओंकार माजलगाववर नाही दादा, ओंकार अशोकराव देशपांडे आहेत आपल्यासोबत. बोला ओंकार. होय, नमस्कार संदीप दादा. नमस्कार. नमस्कार. माझं नाव ओंकार. आता सांगितलं तसं मी प्रॉपर माजलगाववर नाही, तर माझं शाळा, कॉलेज, ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण माजलगावातच झालेलं आहे. आणि त्यानंतर मला नोकरी करण्याची संधी पण 4-5 वर्ष माजलगावात भेटली, म्हणून मी जवळपास माझ्या वयाचं पूर्ण वेळ माजलगावातच काढल्यासारखं आहे. प्रश्न विचारा. बर दादा, माझा थोडा वेगळा प्रश्न होता. माझी आई आणि बाबा दोघांनी पण नाही का तुमच्या वडिलांचं महाभारतातलं कर्ण हे ऐकलेलं आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे. पण ह्या पण गोष्टीला आता 20-25 वर्ष झालेत आणि कुणी महाभारतातलं एखादं एक कॅरेक्टर महाभारतातलं घेऊन असं 2 दिवस बोलल एवढं असं कुणी वक्ता पण नाही दिसत आहे. तर कधी तुमच्याकडून आम्हाला तशी अपेक्षा ठेवता येईल का, की तुम्ही कधी चालून महाभारतातला कर्ण, अर्जुन किंवा युधिष्ठिर असं एखादं कॅरेक्टर घेऊन तुम्ही काढू शकताल, काही बोलू शकताल, करू शकताल? वा, प्रश्न चांगला आहे. आता तरी तो अजून तरी विचार नाहीये, पण नक्कीच त्याचा अभ्यास करून ते करावं लागेल. आणि नक्की आवडेल मला, कारण माझ्या वडिलांचा फार आवडता विषय होता. जसं मी म्हणालो की लोककलावंत त्यांचा संग्रह करणं ही वडिलांचं पॅशन होतं, तसंच करणं हा त्यांचा फार आवडीचा विषय होता. तर तुम्ही आता हा किडा माझ्या डोक्यात सोडलाय तर बघूया. नक्कीच नक्कीच दादा. सचिनजी आहेत, सचिनजी संवाद साधू शकतात, तुम्ही बोला. थँक्यू रावसाहेब. संदीप दादा नमस्कार. मी नमस्कार. सचिन कर्नाटकर. तसे तुम्ही आम्हाला सिनियर आहात. मी सुद्धा SB कॉलेजचाच आहे आणि मला स्लाइटली आठवत आहे की आपण 1-2दा इंटरॅक्ट केलेलं आहे, कारण संदीप राजहंस तुमचा मित्र आहे, त्याच्याबरोबर आम्ही राहायचो, पण तो खूप जुना काळ झाला. एनिवे, माझा 1-2 प्रश्न होता की पाठांतराची काय ट्रिक आहे? तुम्हाला जसं नाटक करायला फार आवडतं आणि नाटकामध्ये प्रचंड पाठांतर लागतं, तर त्याची एक ट्रिक काय आहे? आणि दुसरी गोष्ट, आज आपले रावसाहेब सुद्धा एक आर्किटेक्ट आहेत आणि तुमच्या जीवनातही एक आर्किटेक्ट आहे, तर आर्किटेक्टला सांभाळणं किती अवघड, किती सोपं आहे ते सुद्धा सांगा. धन्यवाद. वा. एकतर पाठांतर ही गोष्ट अशी आहे ना की ते पाठांतर वाटलं नाही पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की डॉक्टर जो आहे, जो प्रॅक्टिस करणारा जो डॉक्टर आहे अनुभवी,
तो स्टेथो ज्या सहजतेनं हाताळतो ना, तितकं सहजतेनं ते पाठांतर किंवा शब्द वाक्य आपल्याला हाताळता आली पाहिजेत. ती आपली झाली की ती सोपी होतात. ती जोपर्यंत लेखकाचीच राहतात तोपर्यंत ती आपल्यासाठी कठीण असतात. ती आपली करून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे एखादी कविता आहे, जेव्हा ती कविता आपण सादर करतो, म्हणतो, तेव्हा ती आपल्यामध्ये आधी मुरवून घ्यावी लागते आणि मग ती आपण म्हणतो. तर मला असं वाटतं की पाठांतराचं तसंच आहे आणि पाठांतराचं कधी टेन्शन असलं नाही पाहिजे नाटकाच्या बाबतीमध्ये. ते बाय हार्ट झालं की ते आपोआप तुमच्या तोंडून ते बाहेर पडतं. एखादा श्लोक असेल किंवा एखादी आरती असेल, तर ती काय आपण पाठ करत बसत नाही. ती आपण अगदी मनोभावे म्हणतो. त्याचप्रमाणे नाटकाच्या पाठांतराचं सुद्धा आहे. आणि दुसरा प्रश्न जो विचारलात की आर्किटेक्ट ती सुद्धा एक आर्ट आहे आर्किटेक्टला सांभाळण्याची. तर ती आर्ट माझ्यामध्ये आहे. माझी बायको इंटिरियर डिझायनर आहे, त्यामुळे तिने मला आतून बाहेरून बदलवलेलं आहे. थँक्यू. नक्कीच दादा. पुढचा प्रश्न आहे जॉन स्नो. आपल्याकडे जॉन डसली होते पण आता जॉन स्नो आलेत. जॉन स्नो विचारा प्रश्न. हॅलो. येस. हा हॅलो. संदीप सर नमस्कार. मी दिग्विजय बोलतोय कोल्हापूरहून. बोला. मला फक्त तुमचे आभार मानायचे होते. मी तुमचा मला वाटते 4-5 दिवसापूर्वी एक पिक्चर बघितला, बेनवार. आय हो. थिंक 2000 भाऊंचा आणि तुमचा आहे. हो. मी भरपूर दिवसांनी खूप खूप हसलो तुमच्यामुळं. त्यामुळे वा. तुम्हाला आणि ती संधी रावसाहेबांनी दिली त्यामुळे त्यांचं पण आभार मानतो. आणि कोणी बघितला नसेल तर बघा, खूप सुंदर आहे. सरांचं हो. काम पण एकदम मस्त आहे. तुम्हाला हसायचं असेल तर चित्रपट बघा सर्वांनी. सर तो आभार आहे झी5 ला तुमचे. आहे. झी5 ला सुद्धा आहे हो तो हो हो. चित्रपट. मला फक्त एवढंच वाटलं की मी हा मूवी थिएटरला आपण बघायला पाहिजे सगळ्यांनी. एवढंच हो. सगळ्यांना सांगायचं आहे. हो, सर हो, खूप हो. धन्यवाद. खूप हसलो खूप दिवसांनी. वा वा. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद जॉन स्नो. काय नाव आहे? द रिव्ह्यू पिकर. बोला. नमस्कार संदीप. मी बर. सॅन फ्रान्सिस्कोवरनं नमस्कार. बोलतोय. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग. म्हणजे माझा एकच प्रश्न होता की इथं बऱ्याचदा मराठी आपले जे मंडळ आहेत सगळी अमेरिकेतली, तर त्यातलं बे एरिया मराठी मंडळामध्ये म्हणजे हे आमच्या इथलं येतं. तर तुमचे कुठले प्लॅन आहेत का की इथं नवीन कुठले शोज घेऊन यायला किंवा नाटक करायला, किंवा जनरली सगळे अमेरिकेत येतात. थोडी बॅकग्राऊंड सांगतो माझी की मी पण म्हणजे पुरुषोत्तम फिरोदिया 6-7 वर्ष केलं. भरतवरती बसायचो, भरत कट्ट्यावरती नाट्य मंदिरला. सो तशी आवड आहे. त्या दृष्टीनं मी विचारत होतो. आम्ही थोडा प्रयत्न करतो इथं कॅलिफोर्निया आर्ट अकॅडमीच्या दृष्टीनं की काही नाटक आणि हे करण्यासाठी. पण म्हणजे जर तुमचे काही प्लॅन्स असतील तर ऐकायला आवडेल. थँक्यू. दादा नक्कीच. याला जोडून बँगलोरचं पण सांगा बरं का, काही असेल तर प्लीज. श्यामची आई हा चित्रपट आता अमेरिकेमध्ये सगळीकडे मागणी होतीये. बरेच जण शोज घेत आहेत, त्यामुळे त्याचा अपडेट तुम्हाला पुढच्या 1 आठवड्यामध्ये येईलच. कारण दिवाळीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये बऱ्याच जणांनी त्याची मागणी केली आहे. त्यामुळे श्यामची आई तुम्हाला अमेरिकेत बघायला मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे वऱ्हाडचा माझा US टूर जो आहे अमेरिकेचा, तो राहिलेला आहे. तो 2024 मध्ये होईल. तो 1 महिन्याचा टूर असेल आणि तेव्हा सगळ्या सेंटर्सला ते नाटक मी करणार आहे. क्या बात आहे. दादा बँगलोरला काही आहे प्लॅन बाय चान्स? बेंगलोरला माझा आता प्रयोग झाला वऱ्हाडचा हो मागच्या 6 महिन्यापूर्वी. हो तो हाऊसफुल झाला होता. त्याच्या आधी सुद्धा बेंगलोरला प्रयोग झालेला आहे. हो. 3 कोविडच्या आधी. आणि आता श्यामच्या आईसाठी बेंगलोरकडनं सुद्धा मागणी होतीये. बढिया. आवडेल भेटायला नक्कीच. एस नितीन आहेत आपल्यासोबत. नितीनजी बोला. नितीनजी अनम्यूट करून प्रश्न विचारा क्विकली प्लीज. ठीक आहे नितीनजी. हा बोला नितीनजी, सलग बोला. हॅलो नमस्कार. मी नितीन बोलतोय भाई. संदीप भाई बोला. नितीन बोलतोय परभणीहून. बोला. नमस्कार. बोला बोला. नमस्कार. ते आपलं लक्षात आहे ना 500 तिकीट आपल्याला पाठवणार तुम्ही 500 हो, हो, प्रयोगाचं. मी वाट बघून आहे बरं त्या गोष्टीची. हो नक्की 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 नक्की. कारण काय परभणीला तर खूप प्रयत्न व्हायले तर तुमच्या ह्याच्यासाठी. आता एक नवीन नाट्यगृह उघडते. बघू आता तिथं तुमचा शो झाला तर फारच आनंद होईल परभणीला. नाही, नवीन नाट्यगृह सुरू झालं की मी प्रयोग करणारच आहे. आता मी मागच्या 15 दिवसापूर्वी प्रयोग केला होता परभणीला. ओके. धन्यवाद धन्यवाद
जी आपण पुढच्या प्रश्नाकडे वळत. प्रकाश आहेत. प्रकाश तुमचा हँड रेज आहे. विचारा प्रश्न. नमस्कार संदीप सर. नमस्कार. सर मी पण ऍक्टिंगची तयारी करतोय. नमस्कार. मी पण ऍक्टिंगची तयारी करतोय. तर मला एक नाटक करायचंय शिमगा नावाचं, तुम्हाला माहित असेल. तर ते पाठांतर होत नाहीये माझं, म्हणजे त्यासाठी काय करावं? पाठांतर होत नाहीये. हो. तुम्ही तुमचे डायलॉग्स वाचण्याच्या ऐवजी जास्त दुसऱ्यांचे डायलॉग वाचा. आपोआप तुमचे डायलॉग्स तुमच्या लक्षात राहतील. तुमचं फक्त घोकमपट्टी करू नका पाठांतर. हो हो सर. आणि म्हणजे आणखी दुसरी काय तयारी करावी ऍक्टिंगसाठी? प्रशांत सर, मला वाटतं की हा योग्य प्लॅटफॉर्म नाहीये. आपण हे प्रश्न घेऊयात परत. ठीक आहे. पण तुमचं पाठांतर झालं आणि तुमचा मोठा प्रयोग झाला की आम्ही तुम्हाला स्पेसवर बोलवतो एकदा नक्कीच. या शुभेच्छा. ओके ठीक आहे संदीप सर. थँक्यू. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रशांत विचारा प्रश्न. नमस्कार. प्रशांत मुळेजी. प्रशांत मुळेजी प्रश्न विचारा प्लीज. मला वाटत नाही आवाज जातोय, पण कोलंबस तुमचा प्रश्न होता. खतरनाक विलनची भूमिका ऑफर झाली तर घ्याल का संदीप दादा? कमर्शियल हार्डकोर विलनची तुम्हाला कधी कुणी विचारलंय का? आणि जर झालं तर करायची इच्छा आहे का? कारण मला असं वाटतं की तुम्ही एवढे भारी ऍक्टर आहात की ते करू शकाल तुम्ही. नाही, याच्या आधी मी केलेलं आहे. रुद्रम नावाची सिरियल होती, त्याच्यामध्ये मी सिरियल किलर होतो. आणि सखाराम बाइंडर मध्ये मी सखाराम बाइंडरची भूमिका केलेली आहे. त्यामुळे भूमिका कुठलीही येणं आणि त्याला न्याय देणं हे मला आवडेलच. त्याच्यामुळे खलनायक सुद्धा मला रंगवायला आवडेलच. फक्त आता मोठ्या प्रमाणात विनोदी भूमिका येतात म्हणून मी त्या करतो. पण खलनायक सुद्धा कुठली भूमिका आली तर का नाही, आवडेल, नक्की आवडेल. अजून एक छोटासा दादा प्रश्न होता. मगाशी ते घडलंय बिघडलंयचा उल्लेख निघाला. मी तर खूप मोठा फॅन होतो त्याचा. मला ते तुमचं सगळ्यांचं काम एवढं आवडायचं, आम्ही बघायचे होते. तर त्याची नंतर जी कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली, त्याचा तुम्हाला काही त्रास झाला का त्याचा? नाही 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 त्रास नाही झाला. कारण तेव्हा आमचं कसं होतं की चॅनलशी त्यांचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे कलाकारांना काही त्रास नाही झाला. नक्कीच. मनीष सर आहेत. मनीष सर नमस्कार. विचारा प्रश्न काय असेल तर. मनीष सर तुम्ही ऐकतात? आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हरकत नाही. दादा, तुम्हाला आजपर्यंत भेटलेली सगळ्यात अविस्मरणीय प्रतिक्रिया काय होती? म्हणजे कोणी असेल, एक शाळेतला मुलगा असेल किंवा मोठा कलाकार असेल किंवा मोठा दिग्दर्शक असेल, तुम्हाला जर म्हणजे एक प्रतिक्रिया निवडायची झाली आयुष्यभरातली तर ती कोणती असेल? अगदी रिसेंट आहे ती, मागच्या 4-6 महिन्यापूर्वी झालेलं आहे. माझा प्रयोग संपल्यावर सिनियर सिटीजन थांबले होते खाली. त्यांना पायऱ्या चढून वरती येता येत नव्हतं. ते नाट्यगृहातच बसून होते. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यातले एक रिटायर्ड जज होते. वयवर्ष साधारण 75-80 वगैरे असेल, 80. ते हातात हात घेतलं त्यांनी माझा आणि ते म्हणाले की आज खूप वर्षानंतर हसलो मनमुराद. मला असं वाटतं की ही नुसती कॉम्प्लिमेंट नाही तर जबाबदारी वाढवणारं विधान आहे माझ्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. माऊली तुम्ही आहात स्पीकरवर? हो आहे मी तुम्हाला काल तुम्ही म्हणत होते एक गोष्ट विचारायची होती, पेटी विचारणार का? नक्की संदीप सर नमस्कार. मी माऊली सानप. नमस्कार. मी तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं होतं. तुम्ही आपल्याकडे तर काय रेल्वे नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला मुंबईला यायचं म्हटलं की एसटी किंवा मग स्वतःची कार. तुम्ही फर्स्ट टाइम तुम्ही एसटी आले आणि तुम्ही सांगितलेलं की ती डोक्यावरती पेटी घेऊन मी आलेलो. ती पेटी आहे आणखी की काही नेमकं? आहे, ती सुटकेस होती ती आहे. आणि एकदा मी फोटोही काढला होता की मुंबईत येऊन 21 वर्ष पूर्ण झाली, 20 वर्ष. तेव्हा मी तो फोटोही काढला होता एसटीतून उतरतानाचा. सो ते सगळं मी जपून ठेवलेलं आहे, सांभाळून. आहे ती पेटी अजून. धन्यवाद दादा. आता तुम्ही मोठे स्टार आहात, तुम्हाला डाएट वगैरे बाकी सगळे रिस्ट्रिक्शन्स असतात.
पण आम्ही तर तुमचे व्हिडिओ पाहतो, तुम्ही रस्त्यात कुठे गाडी थांबवून भजे खातात, कणसं खातात, मजा मस्ती करत जातात, बैलगाडीवर थांबून व्हिडिओ करतात, प्रमोशन करतात. भीती नाही वाटत कधी पोट बिघडलं, तब्येत खराब झाली, शेड्यूल मागं पुढं होईल तर? नाही नाही नाही, मी बेसिकली डाएट करत नाही कधीच. मी जे आहे ते प्रमाणात खातो आणि आनंदाने जेवतो. आपल्याकडे जुन्या काळातली लोक म्हणायचे ना की जेवताना जेवावं माणसाने, तसं माणसाने एका वेळी एकच कृती करावी. टीव्ही बघत जेवतोय, गप्पा मारत जेवतोय, तसं करू नये. जेवताना पूर्ण आस्वाद घ्यावा, कारण त्याच्यासाठी चाललंय आपलं सगळं आणि त्याला काय लाजायचं. आणि मी सगळ्या गावातलं पाणी पितो. मी बिस्लरी पितो असं नाही, मी म्हणजे मिनरल वॉटर नाही. मी ज्या घरात जाईल त्या घरातलं पाणी पितो, ज्या गावात जाईल त्या गावातलं पाणी पितो. क्या बात आहे, कारण क्या ती सिस्टीम, इम्युन सिस्टीम तयार झाली पाहिजे. 12 गावचं पाणी पिलेला माणूस असं म्हटलं पाहिजे ना कलाकार. जर मी मिनरल वॉटर पिलं तर लोक म्हणतील बाटलीतलं पाणी पिलेला माणूस. जर सगळीकडचं पाणी पिलं तर म्हणतील 12 गावचं पाणी पिलेला कलाकार आहे हा. नक्कीच त्याच्यामुळे नक्कीच मी सर. सगळीकडचं पाणी पितो, सगळीकडचं खातो. बाजारातला चिवडा खातो, जिलब्या खातो, भजे खातो, पेढे खातो. त्याच्यामुळे मला काही होत नाही आणि मी ते आनंदाने खातो. काय आहे ना, डाएट करताना लोक दुर्मुखलेल्यापणाने डाएट करतात, मग ते अंगी कसं लागणार असं होतं ना. नक्कीच. खूप शेवटची डाएट करणाऱ्याचे चेहरे बघा सुरकुतलेले असतात, नक्कीच. कारण त्यांना डाएटचं टेन्शन असतं. त्यांचा स्ट्रेस हा डाएट असतो. 100% दादा. दादा, शेवटचे 2 प्रश्न आणि मग आभार प्रदर्शनाच्या सेक्शनकडे आता शेवटाकडे येतोय आपण. प्रसाद जोशी खाली हेल्मेट घालून एक फोटो आहे. त्यांचा प्रश्न आहे की हॉलिवूड हो. मधलं कोण फेवरेट आहे तुमचं ऍक्टर किंवा काय कलाकार? मी तसा फार असा हॉलिवूडचा असा फार हे नाहीये, पण मला ना असं चार्ली चॅप्लिनचे सिनेमे खूप आवडतात. त्याच्यानंतर आत्ताच म्हणाल तर मला ते असे खूप इफेक्ट्स असलेले VFX आणि हेन तेन ह्याच्यामध्ये मी फार रमत नाही. मला त्यातल्या त्यात मला टॉम हँक्स नावाचा ऍक्टर जास्त आवडतो, कारण तो कॅरेक्टर करणारा ऍक्टर आहे. सो आणि थोडा हिरोईक म्हणजे टॉम क्रूज आहे. त्याच्यानंतर आपला हा आहे केट विन्सलेट, मला खूप आवडायची, म्हणजे आवडते अजूनही. आणि लिओनार्डो डी कॅप्रिओ आवडतो. टायटॅनिक पासून तो आवडत आलेला आहे मला. सो हे सगळे आहेत. नक्कीच. शेवटचा प्रश्न घेऊयात. खडकवासला कोलंबस विचारा. तर आपल्या मराठी इंडस्ट्रीत आपण बघतो की बऱ्याच मित्रांच्या जोड्यात, म्हणजे आता आपण प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री म्हणा किंवा ऍक्टरच्या मित्र आहेत, ऍक्टर डायरेक्टर मित्र आहेत. तसं तुमचा कोण असा एकदम जिवलग मित्र आहे का इंडस्ट्री मधला की खूपच जवळचा मित्र असं? मित्र आहेत, पण मला ना काम आणि मैत्री वेगळी ठेवायला आवडते. कारण मी जर त्या रोलला जाणार असेल तरच घे बाबा असं माझं असतं. उगी मित्र आहेत म्हणून कुठल्याही रोलला कुठलंही, तर ते मला नाही आवडत. त्यामुळे मित्र खूप आहेत माझे, खूप चांगले चांगले जवळचे मित्र आहेत. विनोद लव्हेकर हा माझा खूप मराठवाड्यातलाच आहे, नांदेडचा. तो माझा खूप चांगला मित्र आहे. मंगेश हाडवळे आहे ललित कला केंद्रातला. पुंडलिक धुमाळ आहे ललित कला केंद्रातला. हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, परंतु तिघही दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्यावर मी अजून फार काम केलेलं नाहीये, त्यामुळे आमची मैत्री टिकून आहे. दादा, वराड सारखं जी कलाकृती होती, तिला तुम्ही सतत आपल्या कलाकारीनं अजरामर कलाकृतीला लोकांसमोर लाईव्ह कॅरी केलंय. तुम्ही म्हटल्यासारखं महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मुख्य घटक तुम्ही युट्यूबद्वारे तुमच्या चॅनलवर कैद करत आहात आणि येणाऱ्या पिढीसाठी हा वारसा ठेवत आहात. आणि तुमच्या निखळ विनोदी वृत्तीनं, एकदम अचूक टायमिंगनं रसिकांना खूप खूप लाफ्टर थेरपीनं तुम्ही बरं करत आहात. कारण स्ट्रेसची दुनिया आहे, मोबाईल आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर ही थेरपी खूप महत्वाची आहे. तर अशा सगळ्या काम करणाऱ्या आमच्या मातीतल्या, आमच्या गावाच्या मोठ्या भावाला आज गप्पा मारून आम्हाला खूप आनंद झालाय.
आभार मानत नाही, कारण आपलीच लोक आहेत, त्यामुळे आम्ही फॉर्मॅलिटी तुमच्यासोबत हक्काने करणार नाहीत. पण तुम्ही आलात आणि आज आम्हाला अगदी मोकळं वाटलं. एक मोठा सेलिब्रिटी मराठवाड्यातला, आपल्या गावातला आपल्या हाकेला ओ देऊन आला, आपल्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. आम्हाला खूप भारी वाटलं. तुम्हाला काही कन्क्लुडिंग रिमार्क्स द्यायचे आहेत का यावर? मलाही खूप छान वाटलं. खरं तर आपली ही सगळी मंडळी जी मराठीवर प्रेम करणारी आहेत, मराठी कलावंतांवर, माणसांवर, कलाकृतींवर, आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आज माझ्या सगळ्या फॅन्समध्ये, मित्रांमध्ये आज परत अजून ह्या 100 मित्रांची भर पडली आणि मी धनसंचयापेक्षा जनसंचयाच्या मागे लागणारा माणूस आहे. मी माणसांच्या मागे लागतो, पैशांच्या मागे लागत नाही. कारण मला असं वाटतं की पैशाने मला फॉलो केलं पाहिजे, मी पैशाला नाही. तो माझ्या मागे लागला पाहिजे की मला ह्या माणसाच्या वॉलेटमध्ये राहायचंय. सो आपलं काम, मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जी लहान मंडळी आहेत, वयाने लहान आहेत, त्यांनी ऐकावं हे. जे मोठे आहेत माझ्यापेक्षा वयाने, त्यांच्यासाठी नाही, पण सगळ्यांसाठीच, की परत तेच आहे की तुम्ही माती आणि नाती ही आयुष्यभर विसरायची नसतात. कारण मातीनं आपल्याला मोठं केलेलं आहे, नात्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे सगळ्या. त्यामुळे माती आणि नाती जो माणूस लक्षात ठेवतो, तो माणूस आयुष्यभर जमिनीवर राहतो. आणि जो माणूस जमिनीवर राहतो तोच उंच उंच भराऱ्या घेऊ शकतो, झेपवू शकतो. आणि कितीही उंच गेलात तरी तुम्ही जर खाली बघितलं, तुमचं लक्ष जर खाली असेल, तर तुम्ही नेहमी यशस्वी व्हाल, असं मला वाटतं. की पैशांपेक्षा कामाला अधिक महत्त्व दिलं, प्रामाणिकपणाला महत्त्व दिलं, तर जग हे तुमचंच आहे, असं मला वाटतं. त्यामुळे दुसऱ्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला कधीही फसवू नका. सगळेजण बघत असतात तुमच्याकडे, वरचाही बघत असतो की तुम्ही किती नियमानं, प्रामाणिकपणे काम करता. त्याच्यामुळे स्वतःला फसवू नका. खूप छान दादा. सगळ्या लिस्नर स्पीकर्सना एक परत आवाहन आहे. अत्यंत सुंदर ट्रेलर ज्या पिक्चरचा आहे, श्यामची आई, त्याचं वरती पहिलं ट्विट पिन केलं आहे, रेफर करा. आणि संदीप दादांचं यूट्यूब चॅनल आहे, ते जरी लाईक करा, सबस्क्राईब करा म्हटले नसतील तरी ते ज्या उद्देशानं करतायत, तो उद्देश एवढा मोठा आहे. त्यामुळे आम्ही हक्काने म्हणतोय, यूट्यूब चॅनल रेफर करा, बघा, तुम्हाला 100% आवडेल. आणि आवडलं तर त्याला सबस्क्राईब करा. आणि त्यांनी म्हटल्यासारखं तुमच्या चिल्ल्या-पिल्ल्यांना, तुम्हाला नसतील तर तुमच्या घरातल्या चिल्ल्या-पिल्ल्यांना त्या गोष्टी दाखवा. ते विसरून जाण्या अगोदर आज जिवंत आहे, त्याला जिवंत राहू देण्यामध्ये त्यांच्यासोबत मदत करा. रावसाहेब कट्टा आणि तुम्ही जेव्हा आयुष्यामध्ये अजून पुढे पुढे वाटचाल करत राहाल, सगळेच जण भरपूर पैसा कमवतील, त्यातला पैसा आणि तुमची मेहनत ही आपल्या महाराष्ट्रासाठी असू द्या. मग कोणी गड किल्ले स्वच्छ करेल, कोणी नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल, कोणी अन्नदान करेल, कोणी रक्तदान करेल, कोणी स्वच्छता हाती घेईल. तर ते हे करत राहूया. कोणी वारी जपेल, कोणी लोककला जपेल, कोणी कला जपेल. सगळेजण, मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी स्वतःच्या आयुष्यातला वेळ काढून छोटं कॉन्ट्रीब्युशन का होईना आपण महाराष्ट्रासाठी करत राहूया, असं मला वाटतं. मला एकच सांगायला आवडेल दादा, आम्ही 15 ऑक्टोबरला एक प्रकल्पाची घोषणा केली होती की कुपवाड काश्मीरमध्ये मराठा इन्फंट्रीच्या जवानांसाठी आपण पुण्याहून फराळ नेतोय, तर सहभाग करा, कॉन्ट्रीब्युशन द्या. आणि आम्ही 31 तारखेपर्यंतची तारीख मित्रांना सांगितली होती. आम्हाला 5च दिवसात एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला की आम्हाला आता ही घोषणा करावी लागते की आता डोनेशन देऊ नका. जी आमची क्षमता आहे, जेवढा फराळ आम्ही नेऊ शकतो, स्वतःच्या हाताने तिथे दिवाळी साजरी करू शकतो जवानांप्रती कृतज्ञता करण्यासाठी, तेवढा आता आलेला आहे. आता पुढच्या वर्षी परत या उपक्रमात करू. तर ही लोक खूप चांगली प्रेमाने मदत आणि मला करतात. आता मग हा विषय निघालाच आहे तर सगळ्यांसमोर सांगतो, तिकडे जर कधीही शक्य असेल त्यांच्यासाठी प्रयोग आयोजित करण्याचं, तर तू पुढाकार घे. प्रयोग करूया आपण. आणि आपल्याला एकही रुपया नकोय, आपल्याला त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे. त्यांना जेव्हा वेळ असेल, त्यांना शक्य आहे का, तुम्ही सगळे पुढाकार घ्या, आपण तिथे प्रयोग करू.
मला DM मध्ये खूप आभाराचे मेसेज येत आहेत तुमच्यासाठी आणि खूप मोठी गोष्ट आहे दादा, तुम्ही स्वतःहून पब्लिकली अनाऊन्स करतात. मन मोठं असलं की माजलगावचा विषयच नाही दादा. आता इथं मी नक्की हक्काने आपल्या मातीला क्रेडिट देणार आहे. तर खूप भारावून गेल्यासारखं झालंय आज आणि मजा आली गप्पा मारून. आणि आमची शेवटची अट असते दादा प्रत्येक सेलिब्रिटीला किंवा मेन स्पीकरला, की त्यांच्याकडे आम्ही हक्काने दुसऱ्या सेलिब्रिटीची मागणी करतो, त्यांच्या सर्कलमधून कॉन्टॅक्ट घेतो, नेटवर्क वाढवतो. तर योग्य वेळेस आम्ही तुम्हाला गळ घालू. एखाद्या तुमच्या सेलिब्रिटी, कलाकार किंवा महत्वाच्या मित्राची जर आमच्या कट्ट्यावरती आणण्यामध्ये मदत झाली, तुम्हाला हक्काचं मागणं राहील आमच्याकडनं. हो, नक्की 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 कधीही सांगा. तुम्ही वेळात वेळ काढून आलात दादा. श्यामची आईसाठी खूप खूप शुभेच्छा. वराडचं परत विश्वविक्रम होवो ही रावसाहेब कट्ट्याकडनं तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे मनपूर्वक आभार. आणि या मुद्द्यावर आज आपण इथे थांबतोय. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद.